आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. इलेक्शन. आज इलेक्शनसाठी वोट टाकायचं होतं, त्यामुळे सगळ्या शाळा आणि ऑफिसेस बंद होते. गट्टू चिंकी बाबांना म्हणत होते, अहो बाबा, आज आम्हाला शाळेबरोबरच तुम्हाला ऑफिसलाही सुट्टी आहे. आम्हाला फिरायला घेऊन जा ना. हो बाबा, किती दिवसात गेम झोनला गेलो नाही. तिकडे घेऊन जा ना आम्हाला. मुलांनो, आज तुमच्या दोघांना तरी सुट्टी आहे, पण मला नाही. मला खूप महत्वाच्या कामाला जायचंय. काम? कसलं काम बाबा? अगं, मला वोटिंग करायला जायचंय. आता सेक्रेटरी अंकल येतच असतील, मग जाऊ वोटिंगला सोबत. बर, मग तुम्ही आणि काकाच वोटिंगला जाणार आहे? अरे असं नाहीये गट्टू, वोट टाकायला तर भरपूर जण जाणार आहेत. ओ, तर मी पण येणार बाबा. मलाही वोटिंग करायचंय. गट्टू चिंकी बाबांशी बोलतच असतात, तेवढ्यात तिथे आई येते. नाही नाही चिंकी, तू वोटिंग नाही करू शकत. तेच लोक वोटिंग करू शकतात ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त असतं. ठीक आहे? मग आई, तुझं वय 18 पेक्षा जास्त नाहीये. गट्टूचं बोलणं ऐकून आई बाबा जरा विचारातच पडतात. तू अगदी बरोबर बोलतोयस गट्टू. आईनंही वोटिंगला यायला हवं. आमच्याकडून चूक झाली असती. आता तुझ्यामुळे आम्ही आमची चूक सुधारून घेऊ. यानंतर आई बाबा वोटिंगसाठी तयार होऊ लागतात आणि थोड्याच वेळात सेक्रेटरी अंकलही येतात. तिघेही सोबत मतदानाला जातात. जेव्हा आई बाबा वोटिंग करून परत येतात, तेव्हा सेक्रेटरी अंकल चहासाठी थांबतात. अहो काका, तिथे खूप लोक आले होते वोटिंगसाठी. हो गट्टू, खूप सारी लोक आली होती तिथे मतदानाला. काका, पण आमच्या सोसायटीमध्ये तर कितीतरी लोक होते जे वोटिंग करण्यासाठी नाही गेले. हो चिंकी, ही तर खूप चुकीची गोष्ट आहे. लोकांना आपली जबाबदारी कळत नाही. सगळ्यांनीच मतदानाला जायला हवं. पण काय करू शकतो आपण? पण असं काय? वोटिंग करणं इतकं गरजेचं का असतं बरं? असं यासाठी आहे चिंकी की जेव्हा आपण मतदान करतो त्याप्रमाणे सरकार बनतं. आणि असं आहे, जर आपल्याला आपलं मनपसंत सरकार हवं असेल तर आपल्याला वोट केलंच पाहिजे. बाबा, सरकार काय करतो? बेटा, सरकार आपला देश 5 वर्ष चालवतं. देशातली सगळी कामं, सारी पॉलिसीज, अगदी खूप साऱ्या निर्णायक गोष्टींचाही निर्णय सरकारला घ्यावा लागतो. ओ, सुट्टी? मग तर सरकार खूप महत्वाचं असेल ना बाबा. जेव्हा मी मोठी होईन तेव्हा त्याच सरकारला वोट देईल जे सगळ्यात जास्त सुट्ट्या देतील. चिंकीचं हे बोलणं ऐकून सगळेजण हसू लागतात. आई सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. तेवढ्यात गट्टूला एक कल्पना सुचते. बाबा, हे सरकार जर इतकं गरजेचं आहे तर सगळ्यांनी वोटिंग करायला जायला हवं ना? हो गट्टू, जायला तर हवं. मग बाबा, आपण आपल्या कॉलनीमध्ये कॅम्पेन करून जागरूकता वाढवूया, ज्यामुळे सगळी लोक वोटिंग करण्याविषयी विचार करतील. आणि काय माहित, काही लोक वोटिंग सुद्धा करायला जातील. आयडिया तर चांगली आहे गट्टू. पण गट्टू बेटा, तू हे करशील कसं? सेक्रेटरी अंकलचं हे बोलणं ऐकून गट्टू विचारात पडतो. पण तेवढ्यात चिंकी बोलते. आपण पोस्टर्स बनवले आणि कॉलनीत सगळ्या घरात जाऊन ती दाखवली आणि आपलं म्हणणं सांगितलं तर? हो, अशाने आपण डायरेक्टली आपलं म्हणणं सांगू शकतो आणि त्यांना समजावू शकतो की वोटिंग किती गरजेचं आहे. वा मुलांनो, ही कल्पना तर खूपच मस्त आहे. पण इतक्या कमी वेळात तुम्ही इतके पोस्टर्स कसे बनवणार? अगं आई, त्याची काहीच काळजी करू नको. आम्ही आमच्या मित्रांना बोलावतो आणि ते सुद्धा आमच्या सोबत पोस्टर्स बनवतील. हां, मग ठीक आहे. आईचा होकार ऐकून गट्टू चिंकीने आपले मित्र बंटी, गुड्डी आणि हरीला घरी बोलावलं आणि सगळी मुलं लागली पोस्टर्स बनवायला. थोड्याच वेळात त्यांचे पोस्टर्स बनूनही तयार झाले. अरे, तुम्हाला माहिती नाही, ही मुलं खूप टॅलेंटेड आहेत. चला मुलांनो, आता आपण कॉलनीमध्ये जाऊन कॅम्पेन करूया. मीही तुमच्या सोबत येते. आईचं बोलणं ऐकून गट्टू, चिंकी आणि बाकी मुलं सुद्धा खुश होऊन जातात. अरे वा आई, खरंच? अरे मग या चांगल्या कामात आम्ही मागे कशाला राहू? आम्ही सोबत येतो. या या, तुमच्या सगळ्यांचं आमच्या कॅम्पेन मध्ये स्वागत आहे. मग काय होतं,
सगळेजण बाहेर पडले कॅम्पेनसाठी. ते सगळेजण एक एक करून प्रत्येकाच्या घराजवळ गेले आणि त्यांनी डोरबेल वाजवली. जेव्हा ते बाहेर येऊन गट्टू चिंकीचे पोस्टर्स बघत तेव्हा अचंबित होत असत. पण गट्टू चिंकीने आपलं म्हणणं अगदी व्यवस्थित समजावलं. असंच करत करत 2 तास उलटले आणि मग सगळी लोक परत आपापल्या घरी आली. संध्याकाळ होते आणि गट्टू चिंकी बाबांसोबत बसून टीव्ही पाहत होते की तेवढ्यात सेक्रेटरी अंकल येतात. गट्टू चिंकी, मी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला आलोय. काय झालं काका? तुम्ही तर खूप खुश दिसताय. गोष्टच अशी झालीये बेटा की तुला माहितीये की तुझ्या या प्रयत्नांमुळे कॉलनीतले अर्ध्याहून जास्त लोक वोट करायला गेले होते. काय? खरंच काका? वाह, ही तर खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. ह्या मुलांनी तर खरंच मोठं काम केलंय. ह्यामुळे ह्यांना ट्रीट दिलीच पाहिजे. अरे अगदी. बोला मुलांनो, काय खायचंय तुम्हाला? ह्यात काय विचार करायचाय काका? संध्याकाळ तर झालीये आणि आम्हाला घराच्या जवळ असलेल्या गोळेवाल्या काकांकडनं गोळा खायचाय. हो काका, ते माझे आणि चिंकीचे आवडते काका आहेत. ठीक आहे, चला मी तुम्हाला गोळे खाऊन आणतो. पण तुमच्या मित्रांनाही बोलवून आणा, कारण त्यांनीही कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता. हो काका. यानंतर गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र सेक्रेटरी अंकल सोबत गोळा खायला निघून जातात आणि आपला आनंद सेलिब्रेट करतात. इंटर स्कूल ऑलिम्पिक्स. शाळा सुटल्यानंतर गट्टू चिंकी शाळेबाहेर जातात आणि पाहतात की शाळेच्या बाहेर काही मुलांची गर्दी जमली आहे. गट्टू चिंकी तिथे जाऊन पाहतात तर तिथे काही सिनियर सगळ्या मुलांना पॅम्पलेट्स वाटत असतात. गट्टू सुद्धा एक पॅम्पलेट घेतो आणि ते वाचत वाचत घरी जाऊ लागतो. चिंकी, हे तर आंतरशालेय ऑलिम्पिक्सच्या बाबतीत आहे. आपल्याला ह्यात भाग घ्यायलाच हवा. काय खरंच गट्टू? ठीक आहे, आपण घरी गेल्यावर आईला दाखवूया. गट्टू चिंकी घरी जाताच आईला ते पॅम्पलेट दाखवतात. आई ते वाचून म्हणते, वा मुलांनो, ही तर खूपच सुंदर संधी आहे. तुम्ही दोघांनी ह्यात भाग घ्यायलाच हवा. पण आई, आम्ही दोघं कशात भाग घेऊ? हो आई, माझाही गोंधळ उडालाय अगदी. ह्यात तर 20 पेक्षा जास्त खेळ आहेत. गट्टू चिंकी, तुम्हाला प्रत्येक खेळाविषयी माहिती हवी आणि त्यानंतर तुम्हाला जो खेळ सगळ्यात जास्त आवडेल आणि ज्यामध्ये तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकाल तो खेळ खेळा. ओ ठीक आहे आई, मला समजलं. हो, चल चिंकी, आपण कामाला लागूया. मग गट्टू आणि चिंकी गार्डन मध्ये जाऊन एक एक खेळ ट्राय करू लागतात. थोड्याच वेळात त्यांनी बरेचसे गेम ट्राय करून बघितले आणि मग त्यानंतर दोघेही धावत घरी येतात. गट्टू चिंकी, तुम्ही ठरवलं का तुम्ही कोणत्या खेळात भाग घेणार आहे ते? हो आई, ठरवलं. खूप छान. सांगा बरं, काय ठरवलंय? आई, मी बास्केटबॉल मध्ये भाग घेणार आहे. अरे वा, खूपच छान. आणि तू चिंकी? आई, मी टेबल टेनिस मध्ये भाग घेणार आहे. बर, ठीक आहे मुलांनो, मग तुम्ही ह्याच खेळांसाठी शाळेमध्ये उद्या नाव नोंदवा. ठीक आहे? ओके आई. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी स्कूल ऑलिम्पिक्स मध्ये आपलं नाव नोंदवतात आणि मग पीटीचे सर आणि ऑलिम्पिक्स मध्ये भाग घेणाऱ्या इतर मुलांसोबत तेही सराव करू लागतात. सरावानंतर दोघेही घरी येतात. गट्टू चिंकी, आज तुमच्या प्रॅक्टिसचा पहिला दिवस होता ना? कसं झालं सगळं? एवढं काही खास नव्हतं बाबा. मी तेवढं चांगलं बास्केटबॉल नाही खेळू शकलो जसं मला वाटलं होतं. हो बाबा, माझ्याकडूनही टेनिस मध्ये चुका झाल्या आहेत. अरे काही हरकत नाही मुलांनो, आजचा पहिला दिवस होता ना. मुलांनो, तुम्हाला हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्कही करायला हवं. तुम्ही तुमच्या खेळांच्या बेस्ट प्लेअरचे व्हिडिओ पहा. जसं चिंकी, तू टेबल टेनिसची बेस्ट प्लेअर मनिका बत्रा हिच्याबद्दल वाच आणि त्यांचे मूव्स पहा. आणि गट्टू, तू सतनाम सिंगला पहा. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि मग ते आपल्या बेस्ट प्लेअरला पाहू लागतात आणि त्यांच्यापासून शिकू लागतात. आणि केव्हा इंटर स्कूल ऑलिम्पिक्सचा दिवस उजाडतो कळतच नाही. गट्टू चिंकी, तुम्ही एक्सायटेड आहात ना? शेवटी एकदाचा स्पर्धेचा दिवस आला. हो आई, पण थोडं नर्वसही. बाबा माहितीये, आज शहरातले सगळ्यात बेस्ट खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करणार आहे. स्पर्धा खरंच खूप टफ होणार आहे. अरे काही हरकत नाही, तुम्ही सुद्धा खूप बेस्ट आहात. बोलता बोलता सगळेजण लोकेशनवर पोहोचतात आणि मग आई बाबा गट्टू चिंकीला त्यांच्या टीम्सकडे नेऊन सोडतात आणि स्वतः हॉलमधल्या सीट्सवर जाऊन बसतात. बंटी, हरी आणि गुड्डी सुद्धा आपल्या सगळ्या क्लास सोबत आले होते
आणि ते सगळे गट्टू चिंकी करता चिअर करत होते. तेवढ्यात टेनिसची मॅच सुरू होते आणि सगळ्यात अगोदर चिंकी येते आपल्या ओपोनंट सोबत. चिंकी, चिंकी. तेवढ्यात रेफरीच्या विसलचा आवाज येतो आणि टेनिसची मॅच सुरू होते. यात 3 राऊंड्स होणार होते आणि खूप प्रॅक्टिसमुळे चिंकी सहज पहिली मॅच जिंकते. जशी ती पहिली मॅच जिंकते तेव्हा हॉलमधले सगळेजण तिला चीअर करू लागतात. पण अजून तिला बाकी 2 राऊंड जिंकायचे होते. चिंकी बेटा, हे घे पाणी. तू काळजी करू नकोस, फक्त छान खेळ. हो बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेन. चिंकी दुसरी मॅच खेळायला जाते आणि त्यातही ती आपल्या ऑपोनंटला हरवते. पण तिसऱ्या मॅच मध्ये चिंकीचा पाय मुरगळतो आणि तिचा शॉट मिस होतो, ज्यामुळे ती आपल्या फायनल राऊंड मध्ये हारते. चिंकी उदास होऊन आईबाबांजवळ येते. चिंकी बाळा, काही हरकत नाही. आता आपण सगळे मिळून गट्टूला चीअर करूया. हो आई, ठीक आहे. तसंही मला इतकी भीती वाटत होती की मला वाटलेलं मी पहिल्याच राऊंडला बाद होईल. हो बेटा, पण तू हिम्मत हरली नाहीस आणि दुसऱ्या राऊंड पर्यंत छान खेळलीस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आणि गट्टूची बास्केटबॉल मॅच सुरू होते. गट्टूची टीम हॉलमध्ये येते आणि त्यांच्या समोर असते दुसऱ्या शाळेची बास्केटबॉल टीम. गट्टू, गट्टू, गट्टू. थोड्याच वेळात रेफरीच्या शिट्टीनंतर मॅच सुरू होते आणि या बास्केटबॉलची मॅच खरोखरच मजेदार होती. सुरुवातीला ओपोनंट टीम खूप छान खेळत होती, पण नंतर गट्टूची टीम फॉर्म मध्ये येते आणि मग ते सगळे सतत गोल्स करतात आणि शेवटी गट्टू गोल करतो आणि यासोबतच गट्टूची टीम जिंकते. सगळी मुलं जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. ये गट्टू, ये गट्टू, तू करून दाखवलास. पहिलं बक्षीस. गट्टूच्या टीम मधले सगळेजण गट्टूला उचलतात आणि खांद्यावर घेतात आणि चीअर करू लागतात, कारण गट्टूच्या लास्ट गोलमुळेच ते जिंकले होते. यानंतर गट्टू चिंकी आईबाबांसोबत ऑलिम्पिक्सच्या बाकी गेम्सचा आनंद घेतात, जसं बॅडमिंटन, आर्चरी, हॉकी, चेस, शूटिंग आणि अगदी बॉक्सिंग सुद्धा. गट्टू, कितीतरी खेळ आहेत आणि किती मजा येते इथे. इथल्या लोकांमध्ये किती उत्साह आहे, हो ना? एकदम बरोबर चिंकी. प्रत्येक जण किती एन्जॉय करतोय. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात छान अनुभव आहे. तेव्हा सगळे गेम्स संपतात आणि मुलांना प्राइज घेण्यासाठी बोलावलं जातं. सर्वात प्रथम चिंकीला बोलावलं जातं आणि तिला सेकंड प्राइज मिळतं. आई, बाबा आणि बाकी मुलं चिंकीसाठी खूप टाळ्या वाजवू लागतात. अभिनंदन चिंकी. चिंकी नंतर गट्टूला सुद्धा बोलावून त्याच्या टीम मेंबर सोबत त्याला फर्स्ट प्राइज दिलं जातं. यानंतर गट्टू चिंकी आई बाबांसोबत घरी जाऊ लागतात. आई, आज तर मी खूप थकलोय. हो, मी पण. हो मुलांनो, म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये घेऊन जातोय सेलिब्रेशनसाठी. वाव, थँक्यू सो मच आई बाबा. गट्टू चिंकी आई बाबांसोबत रेस्टॉरंट मध्ये सेलिब्रेट करतात आणि दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये प्रिन्सिपल मॅम पण त्यांना अवॉर्ड देतात आणि यामुळे गट्टू चिंकीला अजून नवीन नवीन गोष्टींमध्ये सहभागी व्हायची प्रेरणा मिळते. मँगो. रविवारचा दिवस होता आणि गट्टू चिंकी आपापल्या ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉइंग करत होते. तेवढ्यात घराचा दरवाजा वाजतो आणि बाबा दरवाजा उघडतात. गट्टू चिंकी एक्साइटेड होऊन पाहायला जातात की कोण आलाय ते. तर बाहेर एक कुरिअरवाला होता आणि बाबांच्या हातात मोठे मोठे 2 बॉक्सेस होते. गट्टू चिंकी, असं वाटतंय तुमच्या आत्यानं काहीतरी पाठवलंय तुम्हाला, कारण त्यावर तिचंच नाव लिहिलंय. वा बाबा, या बॉक्स मध्ये काय आहे? लवकर दाखवा ना की आत्याने आमच्यासाठी काय पाठवलंय. मला तर असं वाटतंय ह्यामध्ये खूप चॉकलेट्स असतील. नाही चिंकी, मला तर असं अजिबात नाही वाटत. थांबा थांबा, मी आत्ताच हे बॉक्सेस उघडून पाहतो, मग कळेल यात काय आहे ते. जेव्हा बाबा ते बॉक्सेस ओपन करतात तेव्हा सगळेजण खूप खुश होऊन जातात. एका बॉक्स मध्ये खूप कच्च्या कैऱ्या होत्या आणि एका बॉक्स मध्ये खूप सारे पिकलेले आंबे होते. वाव, इतके आंबे. अरे वा, ह्या कैऱ्या आणि पिकलेल्या आंब्यांमधून किती मस्त वास येतोय. बरोबर आई, हे तर एकदम ताजे वाटतायत. तेवढ्यात पिकलेल्या आंब्यांकडे बघून गट्टूला काहीतरी आठवतं आणि तो आनंदानं उड्या मारू लागतो. अरे वा आई,
तुला माहितीये, हे पिकलेले आंबे बघून मला एक मस्त आयडिया सुचलीये. ती कोणती गट्टू? चिंकी, विसरलीस का? उद्या आपल्याला शाळेत उन्हाळ्यासाठी हेल्दी आणि रिफ्रेशिंग सरबतं घेऊन जायची आहेत, ते सुद्धा कुठल्या तरी एका मुख्य पदार्थाला धरून. अरे हो, मी तर विसरून गेलेले. मग गट्टू, तू काय बनवणार आहेस? मी ह्या पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे चिंकी. आई, तू मला मँगो शेक बनवायला शिकव. हो हो, जरूर गट्टू बेटा, का नाही. गट्टू आईसोबत किचनमध्ये जातो आणि मँगो मिल्कशेक बनवायला शिकू लागतो. इकडे चिंकी विचारात पडते की आता ती समर ड्रिंक कोणाकडून आणि कशी बनवणार. बाबा चिंकीला विचारात असलेलं बघून म्हणतात, चिंकी, काय झालं? काय विचार करतेस तू? बाबा, गट्टू तर पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे. पण आता मी काय करू? आता तर फक्त ही कच्ची कैरीच राहिलीये. ह्यापासून कुठलं उन्हाळ्याचं सरबत तयार होईल? अरे चिंकी बेटा, तुला माहिती नाहीये, ही कच्ची कैरी आपल्या खूप कामाची आहे. मान्य आहे की मँगो शेक खूप छान असतो, पण तू कधी कच्च्या कैरीचं पन्ह प्यायलीयस का? काय? कैरीचं पन्ह? नाही बाबा, ते कसं तयार होतं? बेटा, जेव्हा मी आणि तुमची आत्या गावी राहायचो आणि छोटे होतो, तेव्हा तुमची आजी आणि माझी आई आमच्यासाठी छान छान कैरीचं पन्ह करायची. आणि ते खूप जास्त रिफ्रेशिंग आणि छान असतं, आणि त्यासोबतच ते खूप जास्त हेल्दीही असतं. खरंच बाबा? तुम्हाला ते बनवता येतं का? हो चिंकी, ही तुझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे आणि ही फक्त मलाच माहितीये. पण मी तुला शिकवेन हा. मग उद्या तेच घेऊन जा तू. ये, ठीक आहे बाबा. माझं सरबत सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. मग काय होतं? जसं आई गट्टूला मँगो मिल्कशेक शिकवते आणि किचन रिकामं होतं, तसं बाबा चिंकीला घेऊन जातात आणि आजीच्या कैरीच्या पन्ह्याची सिक्रेट रेसिपी तिला शिकवू लागतात. चिंकी पहा, आपण अगोदर कैरी छान शिजवून घेऊ. जेव्हा हे शिजेल तेव्हा याची सालं आणि पल्प आपण वेगळा काढूया. बर, मग पुढे? मग या कच्च्या कैरीच्या पल्पमध्ये आपल्याला थोडंसं तिखट, मीठ, काळं मीठ, मिंट लिव्ज आणि साखर घालून छान मिक्स करायचंय. काय? साखर आणि मीठ एकत्र? हे तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. हो चिंकी बेटा, यानंतर पहा, हे जेव्हा छान ब्लेंड होईल त्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचंय आणि आपलं कैरीचं पन्ह तयार. बस, यात थंड थंड बर्फ टाकायचा. अरे वा बाबा, हे तर मस्त आहे. मी हे पिऊन बघू? हो हो, नक्कीच, का नाही. हे तर खूप टेस्टी आहे आणि रिफ्रेशिंगही आहे बाबा. खरंच हे तर एकदम कमाल झालंय. हो चिंकी बेटा, आता आजीची सिक्रेट रेसिपी तुलाही कळाली. हो बाबा, उद्या तर आता मी हेच बनवून घेऊन जाईल. मला खात्री आहे की शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांना खूप आवडेल हे. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकीच्या क्लासमधली सगळी मुलं समर ड्रिंक्स बनवून आणतात. कुणी रूह अफजा बनवून आणलं होतं, तर कुणी लिंबू पाणी. खूप जणांनी मिल्कशेक सुद्धा आणलं होतं. पण सगळ्यांना चिंकीने आणलेलं कैरीचं पन्ह खूप आवडतं, कारण हे ड्रिंक कुणालाही क्लासमध्ये माहिती नव्हतं आणि त्यामुळे सगळ्यांनी ते ट्राय केलं. चिंकी, मला तर खरंच माहित नव्हतं की कच्च्या कैरीपासून सुद्धा इतकं मस्त आणि रिफ्रेशिंग सरबत तयार होऊ शकतं. हो गुड्डी, आणि हे खूप हेल्दी सुद्धा आहे. हे प्यायल्याने आपल्याला उन्हाळ्यात खूप फायदे मिळतात. आणि गट्टूचा मँगो शेक खूपच यमी आहे. पिऊन मजाच आली मित्रांनो. थँक्यू हरी, ही तर माझ्या आजीच्या सिक्रेट रेसिपीची कमाल आहे. सगळी मुलं एकमेकांनी बनवलेली समर ड्रिंक्स पितात आणि खूप एन्जॉय करतात. यानंतर घरी आल्यावर संध्याकाळी बाबा आणि चिंकी मिळून सगळ्यांसाठी कैरीचं पन्ह करतात आणि सगळे मिळून एन्जॉय करतात. IPL. गट्टू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये बसून अगदी आतुरतेनं बाबांची वाट पाहत होते. बाबा आज IPLचे तिकीट्स घेऊन येणार होते. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं असे का बसलाय? आई, आम्हाला तर आता राहवतच नाहीये. बाबा कधी येतील? अरे ते तर येतच असतील. तोपर्यंत तुम्ही जेवणाच्या टेबलवर या, मी पानं घेते. गट्टू चिंकी उठून निघालेच होते की तेवढ्यात बाबा येतात. हे घ्या मुलांनो, मी तिकीटं घेऊन आलो. आता उद्या संध्याकाळी जाऊ IPL पाहायला. वाव, स्टेडियम मधून बघण्याची ही आपली पहिलीच मॅच असेल. ये,
मी तर खरंच खूप जास्त एक्सायटेड आहे बाबा. उद्याचा दिवस कधी येईल? जेव्हा तू आज जेवण करून झोपशील तेव्हा. मग चल आई, लवकर आम्हाला जेवायला वाढ आणि मग आम्ही दोघं झोपू. म्हणजे उद्याचा दिवस लवकर लवकर येईल. आई बाबा चिंकीचं हे बोलणं ऐकून हसू लागतात. मग सगळेजण जेवण करून झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुंबई इंडियन्सचा चेन्नईच्या टीमशी सामना होता. गट्टू चिंकीने चेहऱ्यावर तिरंगा बनवला होता आणि आईबाबांच्या चेहऱ्यावरही बनवला होता. सगळे वेळेत स्टेडियमवर पोहोचतात आणि बाबा पार्किंगला गाडी लावत असतात. बाबा, अहो लवकर आवरा, मॅच सुरू झाली तर. अरे गट्टू, तसंही आपण वेळेच्या 5 मिनिटं आधीच आलोय. काळजी नको करूस तू, आपल्याला उशीर नाही होणार. मग बाबा गाडी पार्किंगला लावतात आणि सगळे स्टेडियमच्या मेन गेटकडे चालू लागतात. पण तिथे खूप मोठा स्टॉल लागला होता, जिथे मुंबई इंडियन्सच्या जर्सी मिळत होत्या. अरे वा, इथे तर सगळ्या लोकांना आपल्या टीमला सपोर्ट करायला फ्री टी शर्ट्स आहेत. चला, आपण सगळे जाऊन घेऊया. हो बाबा, आम्हालाही टीमला सपोर्ट करायचाय. मग बाबा सगळ्यांसाठी एक एक टी शर्ट घेतात. पण तिथे उभी असलेली एक व्हॉलेंटियर बाबांना म्हणते, सर, आमचे जे ज्युनियर सपोर्टर्स आहेत त्यांच्यासाठी खास कॅपही आहे. ओ वाव, ही तर खूप मस्त गोष्ट आहे. मग गट्टू चिंकी आपली टी शर्ट आणि कॅप घेतात. मग सगळेजण आतमध्ये जाऊन आपल्या सीटवर बसतात. स्टेडियमची गर्दी बघून गट्टू चिंकी अचंबित होते. वाव चिंकी, बघ बरं, हे स्टेडियम किती मोठं आहे आणि इथे किती लोक आहेत. हो गट्टू, आणि ते बघ, ग्राउंडमध्ये सगळे क्रिकेटर्स आलेत. बघ, ते इथून तर किती छोटे छोटे दिसतायत. तेवढ्यात गट्टू चिंकी नोटीस करतात की जसे त्यांच्या टीमचे क्रिकेटर्स स्टेडियमच्या ग्राउंडमध्ये येतात, सगळीकडून लोक जोरजोरात चीअर करू लागतात. गट्टू चिंकी ही सगळ्यांची साथ देऊन चीअर करू लागतात. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. मला तर खात्री आहे, आपलीच टीम जिंकणार. हो गट्टू, ते बघ, बहुतेक टॉस होईल आता. हो चिंकी, आता टॉस होणार आहे. जसा टॉस होणार असतो तेवढ्यात पूर्ण स्टेडियममध्ये शांतता होते. गट्टू चिंकी ही अगदी फोकस करून ग्राउंडकडे पाहतात. पूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरलीय आणि गट्टू चिंकी सुद्धा किती मन लावून बघतात मॅच. एकदम बरोबर बोललात. तेवढ्यात टॉस होतो आणि मुंबई इंडियन्सची टीम टॉस जिंकते. पूर्ण स्टेडियममध्ये सगळे लोक चीअर करू लागतात. ये, आपली टीम टॉस जिंकली. आणि ते बघ, आपली टीम आता पहिले बॉलिंग करेल. हो गट्टू. गट्टू चिंकी पुढची मॅच अगदी लक्षपूर्वक पाहू लागतात. सोबतच ते मध्ये मध्ये गर्दीत चीअर करत होते. काही वेळ जातो आणि मग गट्टू चिंकीला आईबाबा म्हणतात, गट्टू चिंकी, ही तुमची पहिली मॅच आहे जी तुम्ही स्टेडियममध्ये पाहताय, तर एक फोटो होऊन जाऊ देत. हो मुलांनो, हा फोटो आठवण म्हणून नेहमी आपल्या सोबत असेल. हो, ठीक आहे आई. मुलांनो, तुम्ही सगळे कॅमेऱ्याकडे पहा बरं. मी एक मस्त सेल्फी घेतो, ज्यात सगळं स्टेडियम पण येईल आणि आपणही. सगळेजण चीज म्हणतात आणि बाबा एक सेल्फी काढतात. फोटोज खूप छान आले होते, पण तेवढ्यात चिंकीला भूक लागली होती. आई, मला खूप भूक लागलीये. हो आई, मलाही आता थोडी थोडी भूक लागलीये. मुलांनो, स्नॅक्स आता येतच असतील. अरे, ते बघा, आलेच. अरे अरे थांबा, मी आत्ता स्नॅक्स घेऊन येतो, मग आपण सगळेजण मिळून खाऊया. बाबा स्नॅक्स घेऊन येतात आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत स्नॅक्स खातात. यानंतर ते पूर्ण लक्ष देऊन मॅच पाहू लागतात. आता शेवटचीच मॅच शिल्लक होती आणि गट्टू चिंकीच्या टीमला 5 बॉल्समध्ये 9 रन काढायचे होते. आता पुढे काय होईल काय माहित. आता फक्त आपल्याला काही सिक्सर्स हवेत. प्लीज प्लीज, आपण जिंकू प्लीज. पूर्ण स्टेडियममध्ये शांतता होती. पण तेवढ्यात प्लेयर अचानक 2 सिक्स हिट करतो आणि यासोबतच गट्टू चिंकीची टीम जिंकून जाते. सगळेजण मिळून जोरजोरात चीअर करू लागतात. ये, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, आपली टीम जिंकली. मॅच पाहून गट्टू चिंकीला खरोखरच खूप मजा येते आणि त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय दिवस होता. यानंतर सगळेजण घरी निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी शाळेमध्ये आपल्या मित्रांना मॅचची आणि स्टेडियमच्या खूप गमती जमती सांगतात.
बेस्ट फ्रेंड सोबत भांडण. गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी सोबत बसून घरी आपला सायन्स प्रोजेक्ट बनवत होते. आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय मित्रांनो, पण बघा ना अजूनही खूप काम राहिलंय. बरोबर बोललास तू गट्टू. नाही नाही बंटी आणि गट्टू, बघा आता फक्त प्रोजेक्ट मध्ये चित्रच राहिली आहेत, जी तुला आणि गट्टूला मिळून करायची आहेत. बाकी सगळं काम तर मी आणि गुड्डी करू. मला तर असं वाटतंय की आपला प्रोजेक्ट सगळ्यात छान होणार आहे, कारण माझं आणि चिंकीचं अक्षर छान आहे आणि गट्टू आणि बंटी एकत्र किती छान चित्र काढतात. हो गुड्डी, आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय. आता आपण थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा आणि काहीतरी गेम खेळायला हवा. चांगली आयडिया आहे गट्टू. पण मला असं वाटतंय की आधी आपण प्रोजेक्ट पूर्ण करायला हवा. प्लीज चिंकी, आपण फक्त 30 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्यात फक्त आपण काहीतरी खाऊया आणि लुडोचा गेम खेळूया बास. मी लगेच आईला स्नॅक्स बद्दल सांगून येतो. जेव्हा सगळ्यांनाच ब्रेक हवा होता तेव्हा चिंकीही तयार होते. गट्टू आईला स्नॅक्स आणण्यासाठी सांगतो आणि मग तो लुडो बोर्ड घेऊन येतो. आपण तर 4 जण आहोत, मजा येईल. मी लाल घेणार. नाही गट्टू, रेड माझा लकी कलर आहे. रेड मला हवा आहे. काय? नाही नाही बंटी, मी नेहमी लाल घेतो. मला लालच हवेत. गट्टू आणि बंटीला रेड वरून भांडताना पाहून चिंकी म्हणते, अरे यात भांडण्यासारखं काय. बंटी, यावेळेस तू लाल घे आणि पुढच्या खेळामध्ये गट्टू लाल घेईल, ठीक आहे? ओके चिंकी. गेम सुरू होतो आणि सगळे खेळू लागतात. सगळ्यांचे प्लेयर्स लुडो मध्ये उघडतात, पण गट्टूचा अजून 6 आला नव्हता. एवढंच नाही तर बंटी गट्टूपेक्षा खूप पुढे गेला होता. जेव्हा बराच वेळ गट्टूचा 6 पडत नाही आणि तो हरू लागतो, तेव्हा गट्टूला राग येऊ लागतो. नाही, मी नाही खेळ खेळणार. या बंटीने चिटिंग केलीये. काय? मी काय चिटिंग केलीये गट्टू? आधी तर माझ्या लाल तू घेतल्या आणि मग तू मला 2 वेळेस कापलं बंटी. अरे हे तू काय बडबडतोयस गट्टू? हा तर फक्त गेम आहे आणि मी काही चिटिंग केली नाहीये. गट्टू रागात सगळे प्लेयर्स इकडे तिकडे करून टाकतो आणि म्हणतो, नाही, तू नक्की चिटिंग केलीये बंटी आणि चिटिंगनेच तू दरवेळेस 6 पडलेत आणि मला कोणीच हरवू शकत नाही लुडो मध्ये. गट्टू, अरे हे तू काय बोलतोयस? असं काहीच नाहीये. मला तरी कुठे जास्त वेळेस 6 पडलेत. मग मी असं म्हणतीये का? नाही चिंकी, तुझ्याजवळ तुझा आवडता रंग निळा आहे, पण ह्या बंटीने माझा आवडता लाल रंगही घेतला. मला नाही खेळायचं याच्यासोबत. हा मग ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू मला चीटर म्हटलास. मी कुठल्याही प्रकारची चिटिंग केली नाहीये. तुला तर खेळताच येत नाही. मी चाललो घरी. अरे बंटी थांब ना, तुझ्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू बंटी. जर तुम्ही एकत्र काम नाही केलं तर आपला प्रोजेक्ट नाही होणार पूर्ण. असं असेल तर चिंकी गट्टूला सांग माझी माफी माग. नाही, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये, काही झालं तरी. गट्टू आणि बंटी एकमेकांपासून तोंड फिरवून उभे राहतात. कोणीही चिंकीचं बोलणं ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात आई खोलीमध्ये स्नॅक्स घेऊन येते. हे घ्या मुलांना तुमचे स्नॅक्स. अरे गट्टू आणि बंटी, तुम्हाला काय झालं? चिंकी आईला इशारा करते आणि तिला बाहेर घेऊन जाते. चिंकी आईला बाहेर नेऊन सगळं काही घडलेलं सांगते. आई, ते दोघं जर एकमेकांशी बोलले नाही तर आमचा प्रोजेक्टही पूर्ण होणार नाही. चिंकी बाळा, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आई चिंकीला आपला सगळा प्लॅन सांगते आणि मग त्या दोघी पुन्हा रूम मध्ये येतात. गट्टू बाळा, आपण आता परत लुडो खेळूया आणि ह्या वेळेस बंटीच्या जागी मी खेळेन, ठीक आहे? चिंकी बंटी आणि गुड्डीला इशाऱ्याने सांगते की हा तिचा आणि आईचा प्लॅन आहे. काय? ठीक आहे आई, आपण सगळे खेळूया, पण मी लाल घेणार. आई, चिंकी, गट्टू आणि गुड्डी लुडो खेळू लागतात. पण यावेळी गट्टू गेम जिंकू लागला होता. पण आई गट्टूला म्हणते, हे काय गट्टू, तू चिटिंग का करतोयस? काय? आई, अगं मी कुठे चिटिंग केली? गट्टू, आताच तू चिटिंगने 6 पाडलेस. नाही आई, मी चिटिंग नाही केली. आई बरोबर बोलतीये गट्टू, तू चिटिंगनेच जिंकतोय. हो गट्टू, चिटिंग नको ना करू. अरे पण मी चिटिंग केलीच नाहीये. अच्छा, मग तुला सारखे सारखे 6 कसे पडतायत आणि मला अजूनपर्यंत एकदाही 6 पडले नाहीयेत आणि तू जिंकतोयस?
जेव्हा बंटी सोबतही असंच घडत होतं तेव्हा तू हेच म्हणत होतास ना की तो चिटिंग करतोय. मग मी कसं म्हणू की तू चिटिंग नाही करत आहे, सांग ना. आईचं बोलणं ऐकून गट्टूच्या लक्षात येतं की आईला त्याला काय सांगायचंय. मला समजलं आई. आय एम सॉरी बंटी. मी हरत होतो आणि कदाचित ह्याच रागामुळे मी तुला काहीही बोललो. तो फक्त एक खेळ होता आणि नशिबानेच 6 पडत असतात. इट्स ओके गट्टू, मीही खूप काही तुला बोललो होतो. मला चांगलं वाटतंय की तू तुझी चूक मान्य केलीस. तसंही आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना, हे सगळं तर चालूच राहतं. छान गट्टू, तू तुझ्या चुकीची माफी मागितली. आता तुम्ही परत मैत्री करा आणि एकत्रपणे प्रोजेक्ट पूर्ण करा, ठीक आहे? हो आई. हो काकू. गट्टू आणि बंटी एकमेकांना मिठी मारतात आणि पुन्हा एकदा मैत्री करतात. यानंतर सगळे सोबत स्नॅक्स खातात आणि आपला उरलेला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात. शाळेचा पहिला दिवस. गट्टू चिंकीच्या नव्या सेशनची तयारी पूर्ण झाली होती आणि आता ते दोघं शाळेत जाण्यासाठी पूर्ण तयार होते. गट्टू चिंकी शाळेच्या अगोदर एक दिवस आईला सांगून टाकतात की त्यांना डब्यात काय हवंय ते. अगं आई, आमच्या सगळ्या मित्रांचं बोलणं झालंय आणि आम्ही ठरवलंय की शाळेच्या पहिल्या दिवशी डब्यामध्ये काहीतरी खास घेऊन जायचंय. हो आई, मग तू तुझे स्पेशल फ्राईड राईस बनवशील डब्यासाठी प्लीज? बरं ठीक आहे मुलांनो, नक्की बनवेन. पण तुम्ही तुमच्या दप्तरात वह्या पुस्तकं ठेवली आहेत ना? हो आई, ती तर आम्ही केव्हाच ठेवली. शाळेत जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गट्टू चिंकी वेळेवर तयार होतात आणि आई त्यांचा डबा पॅक करून देते. गट्टू चिंकी, लवकर नाश्ता करा म्हणजे बाबा तुम्हाला शाळेत सोडतील, ठीक आहे? ओके आई. जेव्हा बाबा त्यांना शाळेमध्ये ड्रॉप करतात तेव्हा ते दोघे आपल्या नव्या वर्गात जातात आणि पाहतात की क्लासमध्ये खूप सारे नवे विद्यार्थीही होते. चिंकी, ते बघ, हरी, बंटी आणि गुड्डी तिकडे बसलेत. चल आपण लवकर जाऊन त्यांच्या शेजारी बसू. हो गट्टू, चल. गट्टू बंटी सोबत आणि चिंकी गुड्डी सोबत बसते. पण गट्टू चिंकी पाहतात की हरी सोबत कोणीतरी नवीन विद्यार्थी बसलेला आहे. हरी, हा नवीन आहे का? तुझं नाव काय आहे? माझं नाव रिंकू आहे. हॅलो रिंकू, आम्ही सगळे इथले जुने विद्यार्थी आहोत. आम्ही सगळे तुला मदत करू. थँक्यू. मग आता आपण सगळे फ्रेंड्स ना? हो फ्रेंड्स. बरं चिंकी, तुझा हा नवीन हेअरकट तुला खूप छान दिसतोय. हो हो चिंकी, हा तुला खरोखरच छान दिसतोय. थँक्यू हरी आणि गुड्डी. तेवढ्यात क्लासमध्ये गट्टू चिंकीची नवी क्लास टीचर येते आणि सगळी मुलं उभे राहून मॅमला ग्रीट करतात. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. मी तुमची नवीन क्लास टीचर आहे. माझं नाव नीलम आहे, ठीक आहे? आता तुम्ही सगळेजण बसा बरं. सगळी मुलं आपापल्या जागेवर बसतात. तर मुलांनो, आज आपल्या वर्गाचा पहिला दिवस आहे. मग सगळ्यात आधी आपण एकमेकांची ओळख करून घेऊया, ठीक आहे? ओके मॅम. मॅम एक एक करून प्रत्येकाला त्यांचं नाव विचारतात आणि मग त्यांना मोठं होऊन काय बनायचे हेही विचारतात. बरं मुलांनो, आता मला तुमच्या सगळ्यांची नावं कळाली आहेत. आता मला हे सांगा की तुम्हाला काय व्हायचंय? मॅम, मला पायलट व्हायचंय. व्हेरी गुड गट्टू. आणि चिंकी, तुला काय व्हायचंय? मॅम, मला डॉक्टर व्हायचंय. आणि मला ऍक्टर. मॅम, मला मोठेपणी टीचर व्हायचंय. व्हेरी गुड मुलांनो. जर तुम्ही छान अभ्यास केला आणि खूप मेहनत घेतली तर तुम्हाला जे व्हायचंय ते तुम्ही नक्की व्हाल. समजलं? थँक्यू मॅम. तर मुलांनो, मी आता तुम्हाला तुमचे नवीन रोल नंबर सांगणार आहे, ठीक आहे? सगळ्यांनी नीट ऐका. मॅम सगळ्यांना त्यांचे रोल नंबर सांगू लागतात. यानंतर वर्गात मॅडम मॉनिटर सिलेक्ट करतात. मुलांनो, मी दर महिन्याला नवीन मॉनिटर बनवणार आहे आणि ह्या महिन्याचं मॉनिटर मी चिंकी तुला बनवणार आहे, ठीक आहे? थँक्यू मॅम. चिंकी हे ऐकून खूप खुश होते की तिला पहिल्याच दिवशी मॉनिटर बनवलं गेलं. यानंतर क्लास टीचर मुलांना शिकवू लागतात आणि थोड्याच वेळात लंच ब्रेक होतो. सगळी मुलं आपापला लंच करू लागतात. आज तर आपल्या सगळ्यांच्या डब्यात काहीतरी खास आहे. हो गट्टू, मी आईकडून तिचे स्पेशल आलूचे पराठे घेऊन आलोय. अरे रिंकू, तू सुद्धा आमच्या सोबत डबा खाऊ शकतोस. हो हो रिंकू, हे घे, तू माझा डबा खाऊ शकतोस. माझ्या आईने खूप छान सँडविचेस बनवलेत. सगळी मुलं सोबतच जेवण करत होते. तेवढ्यात गट्टू म्हणतो,
अरे मित्रांनो, आज आपण परत काकांकडे आईस्क्रीम खायला जाऊ. मागच्या वर्षी जिथे जात होतो ना तिथे. अरे ही तर खूप छान आयडिया आहे गट्टू. रिंकू, तूही आमच्या सोबत चल. त्या काकांचं आईस्क्रीम खूप छान असतं. ठीक आहे बंटी, आपण सगळे जाऊ. लंच ब्रेक संपतो आणि सगळी मुलं अभ्यास करू लागतात. सुट्टी होण्याच्या अगोदर नीलम मॅडम पुन्हा क्लासमध्ये येतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, चला मुलांनो, सगळ्यांनी आपल्या डायरी काढा आणि त्यामध्ये हा होमवर्क लिहा. मी आता जो फळ्यावर लिहिणार आहे तो, ठीक आहे? आणि हो, सगळ्यांनी आपल्या नवीन वहीमध्ये छान लिहायचं आणि अनुक्रमणिकाही बनवायची, ठीक आहे? ओके मॅम. सगळी मुलं होमवर्क लिहून घेतात आणि मग सुट्टी होते. गट्टू चिंकीला एवढ्या दिवसानंतर आपल्या मित्रांना भेटून खूप मजा येते आणि नवीन मित्र बनवूनही. सुट्टीमध्ये सगळेजण काकांकडे आईस्क्रीम खायला जातात आणि असाच त्यांचा शाळेचा पहिला दिवस संपतो. गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वा आई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्साइटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्स मध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते, पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ. हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंड मध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतेय. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते, तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात.
थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो, मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते. गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या, मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा बघा, आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा. अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वाह, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. रेनी डे. पावसाळ्यातला दिवस होता आणि गट्टू चिंकी बाहेर पावसामध्ये खेळत होते. आई घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि बाबा टीव्ही पाहत होते. पण तेवढ्यात टीव्हीचा सिग्नल जातो. ओहो, पाऊस सुरू झाला नाही तर टीव्हीचा सिग्नल लगेच गेला. तेवढ्यात आई लिव्हिंग रूम मध्ये येते. अहो, हा टीव्ही सोडा आणि बाहेरून गट्टू चिंकीला बोलावून आणा. असेच पावसात खेळत राहिले तर आजारी पडतील. अच्छा अच्छा, ठीक आहे, आत्ता बोलावून आणतो. बाबा गट्टू चिंकीला बोलवायला बाहेर जातात आणि त्यांना म्हणतात, गट्टू चिंकी, खूप भिजलात आता पावसामध्ये, चला आता आतमध्ये चला, नाहीतर आई आपल्याला रागवेल. पण गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकण्याऐवजी त्यांनाच पावसामध्ये भिजायला घेऊन येतात. बाबा बाबा या ना, आम्हाला पावसात डान्स करून दाखवा ना, तो चक दुम दुम वाला. हो बाबा, तो नाही का, घोडे जैसी चाल हाथी जैसी तुम. अरे गट्टू चिंकी, मला तर तो डान्स येत नाही, पण इथे पावसात भिजायला खरंच खूप मजा येतेय. बाबा गट्टू चिंकीला घेऊन जाण्याच्या ऐवजी स्वतःच तिथे खेळू लागतात. बाबा बाबा चला ना, इतकं मस्त वातावरण आहे की आपण जवळच्या दुकानातून गरम गरम चाट खाऊया. किती मस्त असतात ना. अरे नाही नाही गट्टू बेटा, जर आईला हे कळालं ना तर खूप रागवेल ती. पण बाबा, आईला कळणारच नाही. आपण पटकन जाऊन मस्त चाट खाऊन येऊया. चला ना प्लीज. बाबा कारने जाऊ, म्हणजे लवकर पोहोचू. अच्छा अच्छा, ठीक आहे, चला. पण आपण लवकर लवकर जाऊन पटकन परत येऊ, आईला कळायला नको. मग काय होतं, गट्टू चिंकी आणि बाबा कार मध्ये बसून निघून जातात. पण ज्या रस्त्याला त्यांना जायचं असतं तिथे खूप पाणी भरलेलं असतं. चिंकी बघ ना, इथे तर तळ साचलंय. हो गट्टू, नक्कीच इथे मासे सुद्धा असतील आणि मगर सुद्धा. पण तेवढ्यात बाबांची कार तिथून बाहेर पडताना एका खड्ड्यात अडकते. अरे खूपच गडबड झाली बाबा, आता आपण काय करायचं? ओहो, असं वाटतंय कार खड्ड्यात अडकलीये. गट्टू चिंकी, तुम्हाला उतरावं लागेल. मग मी गाडीला धक्का मारतो, मग तुम्ही दोघं बसा, ओके? हो बाबा. बाबा गाडीतून उतरतात आणि गाडीला धक्का मारतात. मागून गट्टू चिंकी बाबांना चीअर करत होते. खूप मेहनतीनंतर शेवटी त्यांची कार खड्ड्यातून बाहेर येते. त्यानंतर सगळे पुन्हा कारमध्ये बसतात. बाबा लवकर चला ना, मला तर चाट खाल्ल्याशिवाय राहवतच नाहीये. अरे हो हो गट्टू बेटा, आपण आता 1 मिनिटातच पोहोचूयात. पण जसे गट्टू चिंकी त्या चाटच्या शॉप जवळ जातात तर बघतात की आज शॉपवाला आलाच नाहीये. हे बघून दोघेही दुःखी होतात. हे काय, आज तर चाटवाले काका आलेच नाही. आता काय करायचं बाबा? मुलांनो, पावसामुळे कदाचित ते काका गेले असतील. आता आपण काय करू शकतो? आता आपल्याला परत जावं लागेल. आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजतो आणि ते पाहून बाबा घाबरतात. अरे आता काय करायचं? आता आईचा फोन आहे. अरे बापरे, आईचा फोन. घे गट्टू,
तूच आईशी बोल. पण बाबा. गट्टू काही बोलणार त्या अगोदरच बाबा फोन उचलून गट्टूच्या हातात देतात. हॅलो. हॅलो. हो आई. हॅलो. गट्टू बाळा, कुठे आहात तुम्ही? ते आई, आम्ही बाबांसोबत चाट खायला आलो होतो, पण ते दुकानच बंद होतं. सॉरी. काय, इतक्या पावसात? आणि तुम्ही मला सांगितलंही नाही. आणि तुमच्या सोबत बाबाही आहेत? सॉरी आई, आम्ही लगेच घरी येतो. बाबांना दे बरं जरा फोन. हॅलो. हा, आम्ही आता येतोच आहोत घरी. सॉरी. बरं ठीक आहे, पण तुम्ही जर मला विचारलं असतं तर हे असं सगळं झालंच नसतं, कारण मी घरीच मस्तपैकी आलू चाट बनवलं होतं. हे ऐकून गट्टू, चिंकी आणि बाबा एकत्रच म्हणतात, काय? आलू चाट? ओहो, आम्ही इतक्या लांब आलो, पण चाट तर आमच्या घरीच वाट बघत होते. ठीक आहे, आता आम्ही लगेच येतो घरी. बाबा फोन ठेवून गाडी फिरवतात, पण ते यावेळेला दुसऱ्या मार्गाने परत चालले होते. बाबा, हा तर वेगळाच रस्ता आहे. हो गट्टू, त्या रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं ना, म्हणून या रस्त्याने आलोय, गाडी फसू नये म्हणून. पण समोरचं दृश्य बघून गट्टू, चिंकी आणि बाबा तिघही हैराण होऊन जातात. पुढे खूप सारा ट्रॅफिक जाम झाला होता आणि बाबांची गाडी सुद्धा ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. अरे देवा, एकीकडे रस्त्यात पाणी साचलं होतं आणि दुसरीकडे हे ट्रॅफिक जाम. या पावसात बाहेर निघून फसलो. एकदम बरोबर गट्टू, आईचं ऐकलं असतं तर परवडलं असतं. मुलांनो, आता आपण काय करू शकतो? पण पुढच्या वेळेस पासून आईचं ऐकायचं, तिचं बरोबर असतं. हो बाबा. अर्धा तास ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर शेवटी गट्टू, चिंकी आणि बाबा ट्रॅफिक मधून बाहेर पडतात आणि घरी पोहोचतात. घरी पोहोचताच आई तिघांचेही स्वागत करते. थांबा, इथे दारातच थांबा. कुठे होते तुम्ही तिघं? इतका वेळ का झाला? कपडे बघा तर तुम्ही, किती घाण झालेत. सॉरी. हे ऐकून आई सुद्धा हसू लागते. अरे, ते खरं तर आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. हो आई, आणि आपली गाडी तर खड्ड्यात अडकली होती. आणि चाटवालाही नव्हता. म्हणूनच म्हणत असते की नेहमी माझा ऐका. जाऊन तयार व्हा, मग आपण एकत्र मस्त गरमागरम चाट खाऊया. आलू चाटचं नाव ऐकताच सगळे पटापट आंघोळ करून तयार होतात. मग सगळे मिळून थंडगार पावसामध्ये गरमागरम आलू चाटचा आनंद घेतात. गट्टू, चिंकीचा लेमनेड स्टँड. लंच पिरियड होता. गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी आपल्या क्लासरूम मध्ये बसून सोबत लंच करत होते. चिंकी, किती गरम होतंय ना. मी लवकर घरी जाऊन गारगार ज्यूस पिणार आहे. हो गट्टू, तेच ज्यूस जे बाबांनी काल घरी आणलं होतं. खूप यम्मी होतं. मग तर मी आणि बंटी सुद्धा तुमच्या घरी येणार गट्टू, चिंकी. आम्हालाही टेस्टी ज्यूस प्यायचंय. सगळेजण यावरती हसू लागतात. तेवढ्यात गट्टू, चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात. सगळे उभे राहून मॅडमला ग्रीट करतात. अरे मुलांनो, बसा बरं. माझ्याकडे तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. कोणती बाई? मुलांनो, आपल्या शाळेत मेळा लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हा सगळ्यांना 2-2च्या ग्रुपमध्ये स्टॉल लावायचे आहेत. काय स्टॉल्स? समजलं नाही बाई. म्हणजे हे की तुम्ही सगळेजण 2-2ची टीम बनवायची आणि तुमचा एक स्टॉल लावायचा, ज्यामध्ये तुम्ही होममेड वस्तू ठेवाल आणि तुम्हाला एक सिनियर स्टुडंट मार्गदर्शन करेल. ह्या स्टॉल्समधून तुम्हाला जेवढे पैसे मिळतील ते सगळे डोनेट केले जातील. एवढंच नाही तर ज्याच्या स्टॉलवर सगळ्यात जास्त लोक येतील तो पहिला येईल आणि त्याला बक्षीसही मिळेल. मॅडम मुलांना ही सूचना देऊन निघून जातात आणि गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी निर्णय घेतात की ते संध्याकाळी पार्क मध्ये मिळून डिसाईड करणार आहेत की कोण काय करणार आहे ते. मग काय होतं, सगळे संध्याकाळी बागेत भेटतात. तर तुम्ही काय विचार केला? तुम्ही तुमच्या स्टॉलवर काय ठेवणार आहे? माझी आणि हरीची एक टीम आहे. आम्ही तर सुंदर पेंटिंग्स बनवणार आहे, म्हणजे लोक ते आपल्या घरातल्या भिंतींवर लावतील. बघाच गट्टू, चिंकी, आमचं सामान सगळ्यात जास्त विकलं जाईल. आणि मी आणि बंटीने विचार केलाय की आम्ही छान पेन स्टँड्स बनवू. मी ते इंटरनेटवरून बघून शिकले होते. खूप मजा येईल. चिंकी हे ऐकून जरा दुःखी होते आणि गट्टूला म्हणते,
गट्टू, ह्या सगळ्यांच्या कल्पना तर किती छान आहेत आणि आपण अजूनपर्यंत नाही ठरवलं. आणि मला असं नाही वाटत की आपण हरावं. तू काळजी नको करू चिंकी, आपल्यालाही मस्त आयडिया सुचेल. तेवढ्या चिंकीला तहान लागते आणि ती धावतच घरी जाते. किचन मध्ये आई काम करत होती. आई ग, ते ज्यूस कुठे ठेवलंय जे बाबांनी आणलं होतं? मला तहान लागलीये. अगं चिंकी, ते ज्यूस तर संपलं. दुपारी पाहुणे आले होते ना, म्हणून. तू एक काम कर, फ्रीजमध्ये काही लिंब आहेत. तू लेमनेड बनवतेस? लेमोनेड? हो आई, ही मस्त कल्पना आहे. तर मी गट्टू आणि गुड्डी आणि बाकी सगळ्या मुलांसाठी बनवते. चिंकी लिंब घेते आणि तो लिंबाचा रस साखर आणि पाण्यामध्ये मिक्स करून लेमनेड बनवते. वाव आई, हे तर खूपच मस्त झालंय. एकदम गार आणि रिफ्रेशिंग. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून गट्टू आणि त्याचे बाकीचे मित्रही घरात येतात. या, तुम्ही सगळ्यांनी लेमनेड प्या. हे मी आत्ताच बनवलंय. सगळे चिंकीचा लेमनेड पितात आणि ते सगळ्यांना खूप आवडतं. वाव, हे तर खूपच मस्त आहे चिंकी. हे पिऊन तर माझ्या अंगात एनर्जी आली. थँक यू गट्टू. तेवढ्यात चिंकी विचार करते आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येते. आयडिया! गट्टू, आपण लेमोनेड स्टॉल लावला तर? हो गट्टू चिंकी, लोकांना तुमचं लेमनेड खूप आवडेल. जेव्हा ते इतर मुलांचे स्टॉल बघून दमतील ना, तेव्हा ते तुमच्या स्टॉलवर येऊन लेमनेड पितील. गट्टू चिंकीला ही आयडिया खूप आवडते आणि ते निर्णय घेतात की ते लेमनेडचा स्टॉल लावतील. फेअरचा दिवस उगवतो आणि गट्टू चिंकीचा लेमनेडचा स्टॉल पूर्ण तयार होता. त्या दोघांना मीरा दीदी गाईड करत होती, जी त्यांची सिनियर होती. तर गट्टू चिंकी, सगळं तयार आहे ना? हो ताई, आम्ही गारगार लेमनेड बनवून ठेवलंय आणि हे डिस्पोजल ग्लासेस सुद्धा आलेत. आणि हा आहे कचऱ्याचा डब्बा. सगळी लोक अस्वच्छ ग्लास आणि कचऱ्याला ह्यात टाकतील ह्यावर लक्ष ठेवेन मी. ठीक आहे, मेळा आता थोड्याच वेळात सुरू होईल आणि सगळी लोक यायला लागतील. तुमची इच्छा असेल तर तुमच्या मित्रांचे स्टॉल्स तुम्ही बघून या. मी इथेच थांबते. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि ते पिंकी, हरी, गुड्डी आणि बंटी यांचे स्टॉल पाहायला जातात. वाव पिंकी, तुझी पेंटिंग्स तर खरंच छान आहे. तू एक पेंटिंग माझ्यासाठी ठेव. मी शेवटी नक्की तुझ्याकडून घेईन. अरे गुड्डी बंटी, तुमचा हा पिवळा पेन स्टँड मला खूप आवडला. मी हा घेणार आहे. हा सांभाळून ठेव आणि कोणालाच देऊ नको. थँक्यू गट्टू, मी हा नक्की सांभाळून ठेवेन. आणि तुमचा लेमोनेड स्टॉल सुद्धा खूप मस्त वाटतोय. बघाच, सगळी लोक नक्की येतील. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीच्या क्लास टीचर येतात. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं इथे काय करताय? चला लवकर आपल्या स्टॉलवर जा. वेळ झालीये, येतील आता लोक. ओके मॅम. गट्टू चिंकी आपल्या स्टॉल पाशी जातात, जिथे मीरा दीदी त्यांची वाट पाहत होती. थोड्याच वेळात खूप सारी लोक फेअर मध्ये येतात. सगळी जण वेगवेगळ्या स्टॉलकडे जाऊन तिथे ठेवलेलं सामान पाहत होती. गट्टू चिंकीच्या लेमनेड स्टॉलवरती हळूहळू खूप गर्दी होऊ लागली. गट्टू आणि चिंकी सगळ्यांना ग्लासमध्ये भरून लेमनेड देत होते आणि मीरा दीदी सगळ्यांकडनं पैसे घेऊन एका बॉक्समध्ये टाकत होती. अरे वा गट्टू, आपलं लेमनेड तर लोकांना खूप आवडतंय. मला असं वाटतंय की सगळं संपून जाईल. हो चिंकी, आता बडबड नको करूस. आपल्या स्टॉलवर किती गर्दी आहे. आपल्याला सगळ्यांना लेमनेड द्यायचंय. लवकर लवकर काम कर. हो गट्टू, ठीक आहे. गट्टू चिंकी खूप मेहनतीनं काम करत होते. थोड्याच वेळात त्यांचं लेमनेड संपून जातं. गट्टू चिंकी थकून खुर्चीवर बसले होते. तेवढ्यात तेथे त्यांच्या क्लास टीचर येतात. गट्टू चिंकी, खरंच तुमच्या दोघांचा स्टॉल तर सगळ्यांना खूप आवडला. मलाही एक ग्लास लेमनेड मिळेल? थँक्यू मॅडम, पण सगळं लेमनेड तर संपलं. अरे नाही नाही गट्टू, मॅडम साठी तर आधीच मी एक ग्लास काढून ठेवला होता. हे घ्या मॅडम. थँक्यू सो मच चिंकी, खरंच हे खूपच रिफ्रेशिंग आहे. मॅडम, आज आम्ही खूप पैसे जमवलेत. आता आपण जास्तीत जास्त पैसे देऊ शकतो. हो मॅडम, आम्ही आमच्या टार्गेटपेक्षा जास्त पैसे कमवलेत. हो मुलांनो, तुम्ही तिघांनी खरंच छान काम केलंय. सगळ्या मेळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोक तुमच्या स्टॉलवर आलेत. व्हेरी गुड.
यानंतर गट्टू चिंकी आपल्या लेमनेडमधून मिळालेले सगळे पैसे डोनेट करतात आणि खूप खुश होतात. फूड ट्रक. गट्टू आणि चिंकी आज सकाळपासून खूप खुश होते, कारण आज रविवार होता आणि शाळेला सुट्टी होती. बाबाही आरामात सोफ्यावर बसून आज पेपर वाचत होते आणि आई सुद्धा संडे स्पेशल काही ब्रेकफास्ट बनवण्यात बिझी होती. चिंकी, माहितीये राजूने आपल्या कॉलनीच्या मागे खेळण्यासाठी जागा पाहिलीये. अरे वा, कुठे? ते विकी मोटर गॅरेज आहे ना, जिथे खूप जुन्या गाड्या, ट्रक्स आणि खूप गाड्या पडलेल्या असतात. त्याच्यात जवळ एक मोठं मैदान आहे. हो, ते मीही शाळेतून येताना पाहिलं आहे. त्या जुन्या गाड्या ना खूप फॅसिनेटिंग वाटतात. मलाही. तेवढ्यात बाबांच्या फोनची रिंग वाजते आणि बाबा पेपर ठेवून फोन उचलून फोनवर बोलू लागतात. हॅलो केशव, कसा आहेस? काय? हे कधी झालं? तू काळजी करू नकोस, काही ना काही सोल्युशन निघेलच. हो, तू आज दुपारी जेवायला घरीच ये. बाबांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की काहीतरी सिरियस इश्यू आहे. आई सुद्धा किचनमधून बाहेर आली होती. गट्टू आणि चिंकी आईबाबांकडे कुतूहलाने पाहत होते. मग बाबांनी त्यांना सांगितलं, अरे तो माझा कझिन आहे ना केशव, कानपूरच्या आत्याचा मुलगा. हो, ज्याने मागच्या वेळेस आपल्याला होळीला बोलावलेलं आणि त्याने पदार्थ स्वतः खूप छान केलेले. हा, तोच. खरं तर त्याने मार्केटिंगमध्ये MBA केलंय, पण नव्या रेसिपीज करणं त्याची हॉबी आहे. पण आता त्याने सांगितलं त्याचा जॉब गेलाय. असं अचानक? हा, कंपनी थोडी घाट्यात चालली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रांचेस बंद केलेत. केशवसारख्या इतर 20-25 लोकांची नोकरी गेली. नक्कीच काळजीत असणार तो. काळजीत तर होता. आता त्याला दुपारी घरी जेवायला बोलवलंय. मी माझ्या मित्रांना विचारेन की त्यांच्या कंपनीत काही वेकन्सी आहे का, कदाचित काही मार्ग निघेल. गट्टू आणि चिंकीने पाहिलं होतं की बाबा नेहमी दुसऱ्यांची मदत करतात आणि आता दोन्ही मुलांचा स्वभावही बाबांसारखा हेल्पफुल झाला होता. दुपारी केशव काका बाबांना भेटायला घरी आले. गट्टू आणि चिंकीने लंच टेबल अरेंज करायला आईची मदत केली. तू आता पुढे काय विचार केलास? दादा, आता मला जॉब नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. एक फूड जॉईन उघडायचा विचार आहे. फूड जॉईनचं नाव ऐकताच गट्टू आणि चिंकी सुद्धा त्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. माझे काही सेव्हिंग्ज आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेसिपीज बनवणं हा तर माझा छंद आहे. बस फक्त अशी एक जागा बघायची आहे जिथे हा बिझनेस चालेल. पण नवीन सेटअपचा खर्चही भरपूर लागेल ना. नवीन शॉपचे रेंट, फर्निचर, 2-3 असिस्टंट वॉकर्सची सॅलरी, रॉ मटेरियल. थोडा रिस्की बिझनेस आहे. माझ्याकडे एक कल्पना आहे. बिझनेस प्लॅनच्या डिस्कशनमध्ये गट्टूचा आवाज ऐकून आई, बाबा आणि केशव आश्चर्याने गट्टूकडे पाहू लागले. फूड जॉईंट पेक्षा एखादा फूड ट्रक बनवला तर? फूड ट्रक? हो बाबा, मी मूव्हीमध्ये बघितलंय. एका ट्रकला मॉडिफाय करून त्यातच सगळे पदार्थ तयार केले जातात. खूप कमी जागेमध्ये सगळं मॅनेज होतं आणि तो चालवण्यासाठी खूप लोकांची गरजच नाहीये. ही तर खरोखरच छान आयडिया आहे आणि फूड ट्रकचा कॉन्सेप्ट यंग लोकांमध्ये पॉप्युलरही आहे, स्पेशली कॉलेज आणि ऑफिसेस जवळ जिथे यंग एम्प्लॉईजचा क्राऊड असतो. हा, हे तर बरोबर आहे. फूड ट्रकला फूड जॉईंटपेक्षा कमी खर्च येऊ शकतो. आणि एकदा का तुमच्या हातचे पदार्थ लोकांना आवडले की ऑनलाईन ऑर्डर सुद्धा येतील. हा, ही गट्टूने अगदी छान आयडिया दिलीये. पण यासाठी स्वस्तात जुना ट्रक कुठे मिळेल? मला माहितीये. अरे, तुला कसं काय माहिती? शाळेतून परत येताना मी बघितलंय विकी मोटर गॅरेज. त्यांच्याकडे अनेक जुन्या गाड्या, ट्रक, बाईक आहेत ज्या नुसत्याच पडू नये. केशव काकांनी असा विचारही कधी केला नव्हता की गट्टू आणि चिंकीसारखी मुलं त्यांचा नवीन बिझनेस सेटअप करायला एवढी मदत करतील. गट्टू, चिंकी केशव काका आणि बाबांना घेऊन अगोदर विकी मोटर्सकडे गेले. तिथे त्यांनी एक जुना ट्रक सिलेक्ट केला जो अगदी स्वस्तात केशव काकांना तिथे मिळून गेला. ही तर गट्टू चिंकीचीच कमाल आहे, जे एवढ्या कमी भांडवलात आपलं काम झालं. आता बस या ट्रकला मॉडिफाय करून याच्यामध्ये कुकिंग आणि स्टोरेजची जागा करायची. मी आणि चिंकीने इंटरनेटवरून फूड ट्रकच्या इंटिरियर डिझाईनचे खूप पर्याय शोधलेत. तुम्ही आधी ते पहा आणि मग ठरवा की तुमच्या फूड ट्रकमध्ये काय बदल करायचे आहेत. हे ऐकून
केशव काका आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने केशव काकांना लॅपटॉपवरती फूड ट्रकच्या डिझाईन्सचे खूप सारे फोटोज दाखवले. मग आपल्या बजेटच्या हिशोबाने केशव काकांनी डिसाईड केलं की त्यांना कसे मॉडिफिकेशन्स करायचे. दुसऱ्या दिवशीच त्या जुन्या ट्रकला काकांनी मॉडिफिकेशनसाठी पाठवलं आणि 4च दिवसानंतर फूड ट्रक अगदी नव्या रूपात तयार झाला. वाव, हे तर खूपच मस्त आहे. हो, आता याच्यासाठी एक वेगळं नाव सुचवायला हवं. मी आधीच विचार केलाय, स्पाइस ऑन व्हील्स. हे नाव तर एकदम परफेक्ट आहे. आपल्या रेसिपीज पण स्पायसी आहेत आणि या नावाने फूड ट्रक वाली वाईबही येते. मग आजच मी आणि चिंकी तुमच्या फूड ट्रकचा लोगो आणि मेन्यू कार्ड डिझाईन करतो. हो हो, आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून लायसन्स आणि परमिशन्सही मिळतील. कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मित्रांना सांगितलंय की आपलं काम झालेलं आहे. हे ऐकून सगळेजण स्माइल करतात. तेवढ्या डोरबेल वाजते. आई जाऊन दरवाजा उघडते. चिंकीची ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी आली होती. आई पॅकेट रिसीव्ह करते. त्यावर लिहिलं होतं पुंटून किड्स. अगं चिंकी, हे तू काय मागवलंयस? मी पुंटून किड्स वरून कॉम्बो प्लस स्क्वेरल आणि मंकी सॉफ्ट टॉय मागवलाय. ह्याची क्वालिटी खूपच छान आहे आणि फूड ट्रक सजवण्यासाठी मला याचा उपयोग करायचा आहे. फूड ट्रकच्या डेकोर मध्ये ते कसं? जसं माकडाला जंगलात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या फळांविषयी माहिती असते, तसंच हे माकड आपलं मेन्यू बॉय असेल. ह्याच्याकडे आपण आपल्या मेनू कार्ड्सच्या सगळ्या कॉपीज ठेवूया. वा, मस्तच. आणि हे स्क्वेरल तर कलेक्टर असते. ह्याच्याकडे आपण ऑनलाईन पेमेंटच्या QR कोडची प्रिंटआउट काढून ठेवूया. ही सगळ्यांकडनं पेमेंट जमा करेल. अरे वा चिंकी, एकदम भारी. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकला छान सजवलं. त्यांनीच डिझाईन केलेल्या लोगो आणि नावासोबत तयार झाला होता स्पाइस ऑन व्हील्स. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकचे फोटोज काढून ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दोन्हीकडे टाकलं होतं आणि त्यांच्या मित्रांनी लिंक शेअर करून फूड ट्रकची खूप पब्लिसिटी केली होती. रविवारी संध्याकाळी स्पाइस ऑन व्हील्स सुरू झालं. पहिल्याच संध्याकाळी खूप कस्टमर आले होते. ज्या पद्धतीने गट्टू आणि चिंकीने तो फूड ट्रक बनवला होता त्यामुळे तो दुरूनच खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि केशवच्या रेसिपीज एवढ्या छान होत्या की लोकांना ते खाणं आवडायला लागलं. लोकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्पाइस ऑन व्हील्सचं एवढं कौतुक केलं की एका आठवड्यातच फूड ट्रक फेमस झाला. पुढच्या शनिवारच्या संध्याकाळी आईबाबांनी आणि गट्टू चिंकीनं स्पाइस ऑन व्हील्सला जेवण करायचं ठरवलं. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा कस्टमर्सची खूप गर्दी होती. त्यांना बघून केशव स्वतःहूनच बाबांच्या जवळ येऊन म्हणतो, दादा, गट्टू आणि चिंकी एकदम कमाल मुलं आहेत. यांची फूड ट्रकची आयडिया, यांचं डेकोर, यांचं ऑनलाईन मार्केटिंग या सगळ्यांनी माझा बिझनेस अगोदरच प्रॉफिटेबल झालाय. या गोष्टीवर आई आणि बाबा आपल्या मुलांकडे पाहून हसतात. चला तर मग मंकी बॉय कडून मेन्यू कार्ड घेऊया आणि रात्रीच्या जेवणाचे पदार्थ ठरवूया. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि असं वाटलं की स्पाइस ऑन व्हील्स वरती पुंटून किड्सचे सॉफ्ट टॉईज, मंकी आणि स्क्वेरल सुद्धा हसतात. घराचं रिनोव्हेशन. गट्टू चिंकीच्या घरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि आज गट्टू चिंकी सोबत हरी, बंटी आणि गुड्डी ते देखील घरी आले होते. सगळी मुलं रिनोव्हेशनचं काम बघायला खूप उत्सुक होते. मुलं घर पाहून खूप सरप्राईज होतात. अरे गट्टू चिंकी, इथलं सगळं फर्निचर तर पांढऱ्या कपड्याने झाकलं गेलंय आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. ओ गट्टू चिंकी, तुम्ही सगळे झोपता कुठे? हरी, आता तर आईबाबांच्या खोलीचं आणि स्वयंपाकघराचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणून त्यांचा बेड आमच्या खोलीत ठेवलाय. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र झोपतो. ओ, म्हणजे मग तर खूप मजा येत असेल ना गट्टू चिंकी, सगळ्यांना सोबत झोपायला. हो हरी, तुला माहितीये, बाबा आम्हाला झोपण्याच्या आधी गोष्टी सांगतात आणि आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा सुद्धा मारतो. वाव, मग तर खूप मजा येत असेल. तेवढ्यात आई मुलांना लिव्हिंग रूम मध्ये आलेलं पाहते. अरे मुलांनो, तुम्ही सगळे इथे या या. हॅलो काकू.
नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे एक काम करा. लवकर गट्टू चिंकीच्या खोलीत जाऊन बसा. इथे बाकीच्या खोल्यांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडले. ठीक आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठी मस्त गारगार काहीतरी प्यायला आणते. ठीक आहे? ओके काकू. गट्टू चिंकी सगळ्यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आमच्या घराची ब्लूप्रिंट बघायची आहे? काय ब्ल्यू प्रिंट? ते काय असतं गट्टू? काय तुम्ही लोक घराला ब्ल्यू पेंट करणार आहात? अरे हरी, ब्लू पेंट नाही, ब्लू प्रिंट म्हणजे असं चित्र जे आपल्याला हे सांगतं की रिनोव्हेशन नंतर आपलं घर कसं दिसेल. समजलं हरी? समजलो चिंकी. हरी, गुड्डी आणि बंटी, हे बघा, ही आहे आमच्या घराची ब्लूप्रिंट. बाबा म्हणाले होते की रेनोव्हेशन मध्ये ते आमच्या खोलीच्या भिंतीला कार्टूनने पेंट करतील. वाव, काय खरंच ते किती मस्त वाटेल. हो, एवढंच नाही, ही इथली बाहेरची बाल्कनी सुद्धा नवीन पद्धतीने रेनोव्हेट होणार आहे आणि बाबा तिथे नवीन झोका सुद्धा लावणार आहे. वा गट्टू चिंकी, मग तुमच्या रिनोव्हेशन नंतर तुमचं हे नवीन घर बघायला आम्ही सगळे परत येऊ. तेवढ्यात तिथे आई येते आणि ती सगळ्यांना डिस्पोजेबल ग्लास मध्ये ज्यूस देते. हो हो मुलांनो, तुम्ही सगळे नक्की या. रेनोव्हेशन संपल्यानंतर आम्ही एक होम वेलकमिंग पार्टी सुद्धा ठेवणार आहे. ठीक आहे, आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचंय. ठीक आहे, हे घ्या. आता तुम्ही सगळे हे सरबत प्या. अहो, हे काय काकू? हे तर डिस्पोजेबल ग्लास आहेत. हो गुड्डी बाळा, रिनोव्हेशनमुळे सगळं काम अस्ताव्यस्त झालंय, म्हणून आम्ही सगळे डिस्पोजेबलच वापरतोय, कारण स्वयंपाकघरातही काम चालू आहे ना. बरं काकू. मग ज्यूस पिऊन सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. काहीच दिवसात रिनोव्हेशनचं काम संपतं. गट्टू चिंकीच्या घरी होम वेलकमिंगची पार्टी होती आणि त्यांच्या मित्रांसोबतच सोसायटीतील बाकी मंडळीही आली होती. सेक्रेटरी काका गट्टू चिंकीला म्हणतात, मानलं पाहिजे हा गट्टू चिंकी, तुमचं घर आता अगदी नवीन वाटतंय. थँक्यू काका. हो गट्टू चिंकी, सगळं खूपच सुंदर आहे आणि तुमच्या खोलीत जे मिकी माऊसचं पेंटिंग आहे ते खूपच सुंदर आहे. अरे गुड्डी, हरी, बंटी, चला लवकर, मी तुम्हाला बाल्कनी मधला नवीन झोका दाखवते. हो, चला आपण त्याच्यावर बसून झोका घेऊया. ठीक आहे. सगळी मुलं झोपाळा पाहायला जातात. तो खरंच सुंदर होता. सगळे सोबतच झोपाळ्यावर बसतात. ह्याच्यावर तर किती मजा येते. इथून तर उठावसच वाटत नाहीये. हो ना मित्रांनो? हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बघ ना, आपण सगळे यावरती एकत्र बसू शकलो. तेवढ्यात आई स्नॅक्स घेऊन येते. काय झालं मुलांनो, तुम्ही आज स्नॅक्स खायला नाही आलात? असं आहे होय, या झोक्यावरून उठायची इच्छा नाहीये का? हो आई, आम्हाला इथे खूप मजा येते. तू आम्हाला इथेच स्नॅक्स दे ना, आम्ही इथेच खाऊ. बरं ठीक आहे मुलांनो, हे घ्या. मी आधीच तुमच्यासाठी स्नॅक्स आणले होते, पण सांडायचे नाहीत हा. ठीक आहे? ओके आई. सगळी मुलं बसून स्नॅक्स खातात आणि झोपाळ्यावर बसून खूप गप्पा मारतात. थोड्याच वेळात अंधार होऊ लागतो आणि सगळ्या मुलांची घरी जाण्याची वेळ होते. आता आम्ही निघतो गट्टू चिंकी. ओके गुड्डी, आज तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप मजा आली. मग सगळी मुलं पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येतात. अरे हो गट्टू चिंकी, आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आलो आहोत. काय खरंच? ते काय हरी? हे बघ गट्टू, हे ते गिफ्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच आवडेल. गुड्डी गट्टूला एक गिफ्ट देते. गट्टू चिंकी सोबतच ते उघडून पाहतात. त्यामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती होती. वाव मुलांनो, ही मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे. ही तर मी प्रवेशद्वाराजवळच ठेवणार आहे. काय खरंच काकू? हो मुलांनो, का नाही, द्या, आताच ठेवते. आई ती मूर्ती एंट्रन्सला ठेवलेल्या टेबलवर सजवून ठेवते, ज्यामुळे सगळी मुलं खूप खुश होतात. अरे, ह्या गिफ्ट मध्ये तर अजूनही काहीतरी आहे. वाव, हे तर हँडमेड कार्ड आहे. हे तुम्ही बनवलं ना हरी, बंटी आणि गुड्डी? हो चिंकी, हे आम्ही तिघांनी मिळवून बनवलेलं आहे.
हे कार्ड सुद्धा खूप गोड आहे मित्रांनो. थँक्यू सो मच ह्या कार्डसाठी. वेलकम गट्टू चिंकी. ओ, मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट आणलं आहे. ओहो, दाखवा तर. सेक्रेटरी अंकल बाबांना एक नवी नेमप्लेट देतात. हे घ्या, तुमच्या नव्या घरासाठी नवी नेमप्लेट. सगळ्यांना नेमप्लेट खूप आवडते. त्यावर आई बाबा आणि गट्टू चिंकीचं नाव लिहिलेलं होतं. वाव काका, हे तर खरंच खूप सुंदर आहे. हो काका, थँक्यू सो मच. बाबा नेमप्लेट घराच्या बाहेर लावतात आणि सगळेजण आपापसात गप्पा मारून पार्टी एन्जॉय करतात. थोड्या वेळानंतर पार्टी संपते आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी आणि आई बाबांना घराच्या रिनोव्हेशन नंतर नव्या घरात खूप छान वाटत होतं. गट्टू चिंकीचा वाढदिवस. आज गट्टू चिंकीचा वाढदिवस होता आणि दोघेही सकाळी एक्साइटमेंटमध्ये लवकर उठले होते. दोघेही लगेच फ्रेश होतात आणि नवीन कपडे घालून तयार होतात. चिंकी, हॅपी बर्थडे टू यू. तसं तू आज खरंच खूप छान दिसतीये आणि तुझा हा नवीन फ्रॉक तर छान आहे. तुलाही हॅपी बर्थडे गट्टू. नाहीतर मी म्हणेन हॅपी बर्थडे टू अस. आणि हो, तुझा हा ब्लू टी शर्ट आणि जीन्स मस्त दिसतीये. थँक्यू चिंकी. आता लवकर चल चिंकी, स्वयंपाकघरात आईकडे जाऊ. हो हो, चल चल. गट्टू चिंकी दोघेही आईकडे जातात तर बघतात की आईने त्यांच्या आवडीचा नाश्ता अगोदरच डायनिंग टेबलवर बनवून ठेवला होता. अरे गट्टू चिंकी, तुम्हाला दोघांना हॅपी बर्थडे. या, डायनिंग टेबलवर बसा. तुमचा आवडता नाश्ता केलाय. थँक्यू आई. आई, बाबा कुठे? गट्टू बाळा, बाबा तुमच्यासाठी चॉकलेटचं पाकिट घ्यायला गेलेत, जे तुम्ही शाळेत घेऊन जाऊ शकाल. ओ वाव आई, आज तर चॉकलेट वाटायला खूपच मजा येईल. गट्टू चिंकी आपापसात बोलतच असतात तेवढ्यात बाबा तिथे येतात. त्यांच्या हातात कॅन्डीचे पॅकेट्स होते. माझ्या लाडक्या मुलांनो, हॅपी बर्थडे. आणि हे पहा, तुमच्या कॅन्डीज. थँक्यू बाबा. हे तर काहीच नाही मुलांनो. तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुमचे मित्र बंटी, हरी आणि गुड्डीसाठी वेगळे चॉकलेट्स आणा म्हणून. हे बघा, मी तीही आणली आहेत सोबत. अरे वा, मला वाटलेलं तुम्ही विसराल, पण तुमच्या तर लक्षात होतं. गट्टू चिंकी दोघेही चॉकलेट्स पाहू लागतात, पण आई त्यांना अगोदर नाश्ता करायला लावते. नाश्ता झाल्यानंतर बाबा गट्टू चिंकीला शाळेत सोडून येतात. वर्गात गेल्यानंतर त्यांचे सगळे मित्र त्यांना शुभेच्छा देऊ लागतात. हॅपी बर्थडे गट्टू चिंकी. हो गट्टू चिंकी, हॅपी बर्थडे. थँक्यू हरी आणि गुड्डी. गट्टू चिंकी, माझ्याकडूनही हॅपी बर्थडे. थँक्यू बंटी. थँक्यू बंटी. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर जाऊन बसतात. अरे वा गट्टू चिंकी, आज तुमचा वाढदिवस आहे. खूप छान. थँक्यू मॅम. तर आता तुम्हाला चॉकलेट्स वाटायला जायचं असेल, हो ना? येस मॅम. मॅम, आम्ही मुख्याध्यापकांकडे चॉकलेट द्यायला जाऊ? हो हो, थांबा थोडं. सगळ्यात आधी वर्गातली मुलं गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतील आणि त्यांना बर्थडे विश करतील. सगळे मॅडमचं म्हणणं ऐकतात आणि सगळे गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. मग गट्टू चिंकी आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत प्रिन्सिपल मॅम कडे जातात आणि त्यांना कॅन्डीज देतात. हॅपी बर्थडे मुलांनो, आणि हे घ्या तुम्हा दोघांसाठी. प्रिन्सिपल मॅम गट्टू चिंकीला बर्थडे निमित्त छोटे छोटे बर्थडे कार्ड्स देतात. यानंतर गट्टू चिंकी आपले सगळे टीचर्स आणि आपल्या मित्रांना चॉकलेट्स वाटतात. सगळी मुलं एक एक करून गट्टू चिंकीला शुभेच्छा देत होते. बंटी, गुड्डी, हरी, हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल चॉकलेट. हो, तुम्ही आमचे सगळ्यात खास मित्र आहात ना, म्हणून. थँक्यू चिंकी आणि गट्टू. पण काय हरी? चिंकी, खरं तर आम्ही तिघजण आज संध्याकाळच्या पार्टीला नाही येऊ शकणार. काय? हे काय बोलतेस तू गुड्डी? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू चिंकी. आम्हाला तिघांना आज आमच्या आईबाबांसोबत बाहेर जायचंय, त्यामुळे आम्हाला नाही जमणार. हे ऐकून गट्टू चिंकी खूप उदास होऊन जातात. पण तुमच्या तिघांशिवाय तर मजाच नाही येणार. आम्ही तर थीम पार्टी सुद्धा ठेवली होती. सॉरी गट्टू चिंकी, पण चिंता करू नका. उद्या आम्ही तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट्स घेऊन येऊ. ठीक आहे बंटी. गुड्डी, हरी आणि बंटीचं हे बोलणं ऐकून गट्टू चिंकी नाराज होतात आणि दुःखी होऊन घरी येतात. घरी आई पार्टीची तयारी करत होती, पण त्यांना वैतागलेलं बघून आई म्हणते,
काय झालं गट्टू चिंकी, तुम्ही इतके उदास का दिसताय? आई बघ ना, गुड्डी, हरी आणि बंटी आमच्या पार्टीला येऊ नाही शकणार आहे. हो नाही, आता तर पार्टीला अजिबात मजा नाही येणार. अरे असं नाही बोलायचं चिंकी, काही हरकत नाही. हरी, बंटी आणि गुड्डी नसेल येणार तर तुम्ही इतर मुलांसोबत एन्जॉय करा ना. आणि मी आणि बाबा सुद्धा आहेत ना, आपण सगळे मिळून खूप एन्जॉय करू. हो आई, ठीक आहे. आणि मुलांनो, मी तुमच्यासाठी सुपर हिरोचा कॉस्ट्युमही तयार केलाय. तुझ्यासाठी स्पायडरमॅनचा कॉस्ट्युम आणि चिंकी तुझ्यासाठी कॅप्टन मार्वलचा कॉस्ट्युम. अरे वा आई, खरंच? हो खरंच. मग आम्ही लगेच जाऊन कॉस्ट्युम बघतो आई. गट्टू चिंकी आपल्या खोलीत जाऊन आपले कॉस्ट्युम बघतात आणि ते त्यांना खूप आवडतात. आणि अशीच संध्याकाळ होते आणि गट्टू चिंकीची सुपरमॅन थीम पार्टी सुरू होते. सगळी मुलं कुठल्या ना कुठल्या सुपर हिरोचे कॉस्ट्युम्स घालून आले होते. गट्टू चिंकी ही आपल्या कॉस्ट्युम मध्ये छान दिसत होते. आणि तेवढ्या डोअरबेल वाजते आणि गट्टू दरवाजा उघडायला जातो. सगळे तर आले, मग आता कोण आला असेल दारात? पण दरवाजा उघडताच गट्टूला खूप आनंद होतो. बाहेर कोणी दुसरं नाही तर बंटी, हरी आणि गुड्डी होते. आणि तेही आपापल्या कॉस्ट्युम मध्ये. सरप्राईज! हरी, बंटी, गुड्डी, तुम्ही तिघं? सरप्राईज गट्टू, अरे शाळेत आम्ही तुझ्यासोबत सगळे प्रँक करत होतो. तेवढ्यात तिथे चिंकीही येते. काय प्रँक? हो चिंकी, असं होऊ शकतं की आम्ही आमच्या बेस्ट फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला येणार नाहीत. आम्ही फक्त मजा करत होतो. आणि हे घ्या, तुमच्या दोघांसाठी आमच्याकडनं गिफ्ट. थँक्यू गुड्डी, हरी आणि बंटी, गिफ्टसाठी सुद्धा आणि पार्टीत येण्यासाठी सुद्धा. आता तर पार्टीला खूप मजा येईल. हो हो, चला चला सगळे आज जाऊ, आता खूप मजा करू. मग गट्टू चिंकी मिळून आपल्या वाढदिवसाचा केक कापतात आणि सगळे मिळून खूप डान्स आणि एन्जॉय करतात. तेवढ्यात तिथे आई येते आणि सगळ्या मुलांना म्हणते, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी 2 खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ते काय आई? बघा, माझ्याकडे काय आहे, एक मोठा बाउल. त्यामध्ये खूप चिठ्ठ्या आहेत. तुम्ही सगळे आळीपाळीने ह्या चिठ्ठ्या काढा आणि ज्याच्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलं असेल त्याला ते करावं लागेल. या तर खूप मजा येईल आई, आधी मी करणार. बरं ठीक आहे गट्टू, हे घे. गट्टू चिठ्ठी काढतो. त्यामध्ये डान्स लिहून येते. गट्टू डान्स करतो आणि एक एक जण आपापल्या पद्धतीने चिठ्ठ्या काढतो. कुणाला आपल्या आईची ऍक्टिंग करायची होती तर कुणाला गाणं गायचं होतं. अशा प्रकारे सगळी मुलं ते गेम्स एन्जॉय करतात. पण तेवढ्यात बाबा तिथे येतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, मुलांनो, हे पहा, माझ्या हातात काय आहे. काका, ह्या तर खूप कुंड्या आहेत आणि सोबत छोटी झाडंही. हो गुड्डी बेटा, आज आपण सगळे या कुंड्यात झाडं लावणार आहोत आणि पुढच्या वर्षी गट्टू चिंकीच्या वाढदिवसापर्यंत ही झाडंही वाढतील आणि या छान छान फुलंही येतील. या तर खूप मजा येईल बाबा, वाव. मग वेळ कशाला घालवायचा गट्टू, आपण सगळे मिळून झाडं लावूया. सगळी मुलं झाडं लावतात आणि ते जाऊन बाल्कनी सजवतात. अशा प्रकारे गट्टू चिंकीची बर्थडे पार्टी पूर्ण होते आणि त्यांना खूप मजा येते. हेलिकॉप्टर. संध्याकाळ झाली होती आणि गट्टू चिंकी पार्क मध्ये खेळत होते. किती वेळ झाला ना चिंकी, अजूनपर्यंत बंटी, हरी आणि गुड्डी नाही आले. खेळायला उशीर होतोय. जास्त उशीर झाला तर आई ओरडेल. हो गट्टू, मलाही वाटतंय की ते आज उशिरा येतील. काही हरकत नाही, तोपर्यंत आपण खेळूया. चल सांग, काय खेळायचं? तेवढ्यात गट्टूचं लक्ष थोड्या अंतरावर पडलेल्या हेलिकॉप्टरवर जातं. अरे चिंकी, हे बघ, हे तर एक हेलिकॉप्टर आहे आणि सोबत त्याचा रिमोटही आहे. हो गट्टू, पण हा कोणाचा आहे? जवळ तर कोणीच दिसत नाहीये. तेवढ्यात गट्टू हेलिकॉप्टर उचलून ते उडवण्याचा प्रयत्न करतो, पण हेलिकॉप्टर चाललं नाही. ओ, वाटतंय की हे हेलिकॉप्टर खराब आहे चिंकी, म्हणूनच हे ज्याचं आहे त्याने इथेच सोडलंय. नाहीतर कोणी असं आपलं हेलिकॉप्टर का टाकलं असतं? अरे पण हे तर चुकीचं आहे ना. ही कचरा टाकण्याची जागा आहे का? चल, हे एकदा आईला जाऊन दाखवूया, मग तीच सांगेल की आपण ह्याचं काय करायचं पुढे. हा, एकदम बरोबर. चल लवकर आईकडे जाऊया. गट्टू चिंकी धावतच जातात आणि घरी जाऊन आईला हेलिकॉप्टर दाखवतात. गट्टू चिंकी, हे चुकीचं आहे.
तुम्ही असं कोणाचंही सामान घरी नाही आणू शकत. हे ज्याचं असेल तो शोधत असेल ना? नाही ग आई, आम्ही खूप शोधलं, पण कोणीच नव्हतं जवळ, म्हणून तर आम्ही घेऊन आलो. असं आहे. पण माहिती नाही हे हेलिकॉप्टर चांगलंय की खराब आहे. जर खराब असेल तर त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. कदाचित खराब असल्यामुळेच कोणीतरी टाकलं असेल. गट्टू, चिंकी आणि आई बोलतच असतात की तेवढ्यात तिथे बाबा येतात आणि आई त्यांना सगळं काही सांगते. अच्छा, चल मला दाखव, मी बघतो यात काय गडबड आहे ते. बाबा हेलिकॉप्टरमध्ये काय गडबड आहे ते पाहत होते आणि गट्टू, चिंकी अगदी लक्षपूर्वक बाबांकडे पाहत होते. अरे मुलांनो, हे हेलिकॉप्टर खराब नाहीये, याचा फक्त वायरचा प्रॉब्लेम आहे. थांबा, मी आत्ता ठीक करतो हे. एवढं बोलून बाबा हेलिकॉप्टरला ठीक करतात आणि गट्टू, चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात. वा बाबा, कमाल आहे तुमची. तुम्ही तर हे एकदम ठीक केलं. हो बाबा, थँक्यू सो मच. वेलकम मुलांनो. पण तुम्हाला खात्री होती ना की आजूबाजूला कुणी नव्हतं ज्याचं हे हेलिकॉप्टर असू शकतं? हो बाबा, आम्ही नीट बघितलं होतं, जवळ कोणीच नव्हतं. हा, ठीक आहे, तर मग तुम्ही खेळू शकता हे. गट्टू, चिंकी हे ऐकून खूप खुश होतात आणि दुसऱ्या दिवशी खेळण्याची आतुरतेनं वाट पाहू लागतात. दुसरा दिवस उजाडतो आणि गट्टू, चिंकी शाळेतून येऊन थेट गार्डनमध्ये खेळायला जातात. ते आपला नवीन हेलिकॉप्टर उडवायला खूप एक्सायटेड होते. वाव चिंकी, हे हेलिकॉप्टर किती उंच उडतंय. हो गट्टू, दे आता माझी पाळी आहे. हो चिंकी, फक्त 2 मिनिटं, मग तूच उडव. गट्टू, चिंकी हेलिकॉप्टर उडवतच असतात तेवढ्यात तिथे एक मुलगा आपल्या बाबांसोबत येतो. हॅलो, माझं नाव चिकू आहे आणि हे हेलिकॉप्टर माझं आहे. काय, हे तुझं आहे? पण काल आम्ही खूप शोधलं, पण तू नव्हता सापडला. हो, आणि हे हेलिकॉप्टर आम्हाला इथेच सापडलं. जर हे तुझं हेलिकॉप्टर आहे तर मग तू काल इथे असं का टाकलं होतंस? सॉरी, काल मी माझ्या हेलिकॉप्टर सोबत खूप वेळ खेळत होतो, पण अचानक ते वरती गेल्यानंतर खाली पडलं. मला वाटलं की ते हेलिकॉप्टर आता खराब झालंय, त्याच्यामुळे मी त्याला इथेच टाकून दिलं. चिकू, तू अगदी चुकीचा वागलास. असं आपलं सामान कुठेही टाकायचं नाही. सॉरी बाबा, पुढच्या वेळेस पासून लक्षात ठेवीन. पण मित्रांनो, हे हेलिकॉप्टर तर खराब झालं होतं ना, मग तुम्ही ते ठीक कसं केलं? चिकूचं बोलणं ऐकून गट्टू, चिंकी हसू लागतात. नाही चिकू, हे हेलिकॉप्टर खराब नव्हतं झालं. ह्याची तर फक्त एक वायर खराब झाली होती, जी आमच्या बाबांनी ठीक केली. आता सांग, तू हे उगाचच फेकलंस? गट्टू, चिकूला आपण त्याचा हेलिकॉप्टर परत देऊया. काय? बरं ठीक आहे. हेलिकॉप्टर परत देण्याची गोष्ट ऐकून गट्टू जरा उदास होतो, पण तरीही तो चिकूला हेलिकॉप्टर परत करायला लागतो. नाही मुलांनो, हे हेलिकॉप्टर तुम्ही दोघांनी मिळून दुरुस्त केलंय, त्यामुळे हे तुमचंच आहे. हे आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट समजून ठेवा. काय खरंच काका? आम्ही हे ठेवू शकतो? हो मुलांनो, अगदी. अरे वा, थँक्यू काका, थँक्यू चिकू. चला, आता आपण एकत्र तिघे मिळून हे हेलिकॉप्टर उडवूया. खूप मजा येईल. ओ, काय मी सुद्धा हे उडवू शकतो? मग काय चिकू, हे तुझंच आहे ना? थँक्यू सो मच चिंकी, तुम्ही दोघं खूप छान आहात. मग गट्टू, चिंकी आणि चिकू मिळून एक एक करून हेलिकॉप्टर उडवतात. मग घरी जाऊन गट्टू आणि चिंकी आई बाबांना सगळं काही सांगतात. लीडरशिप. कोणतंही मोठं काम करायला 2 गोष्टींची गरज असते, एक चांगली टीम आणि एक समजूतदार लीडर, जो आपल्या टीम सोबत मिळून त्यांच्यात उत्साह आणि उमेद भरून अवघडातलं अवघड कामही करून घेऊ शकतो. ह्यालाच लीडरशिप म्हणतात. चला तर बघूया आपल्या गट्टूमध्ये ही लीडरशिप क्वालिटी आहे की नाही. संडेचा दिवस गट्टू आणि चिंकीचा फेवरेट दिवस असतो. शाळेला सुट्टी असल्यामुळे गट्टू आणि चिंकी फक्त आरामच करतात असं नाही, तर नव्या प्रकारच्या एक्साइटिंग ऍक्टिव्हिटीजही करत असतात. असंच रविवारच्या एका सकाळी गट्टू आणि चिंकी ब्रेकफास्ट करत असतात, तर तिथेच बाबा सोफ्यावर बसून पेपर वाचत असतात. आज आमची हाऊसिंग सोसायटीची मीटिंग आहे क्लब हाऊसला. जेवायला यायला जरा उशीर होईल.
बाबा, आज आम्ही तुमच्या क्लब हाऊसला येऊ? हो, मलाही यायचंय. अच्छा बाबा, चला तुम्ही सुद्धा सोबत क्लब हाऊस फिरा. गट्टू आणि चिंकी खूप खुश होतात आणि मग ब्रेकफास्ट संपवून बाबांसोबत क्लब हाऊसच्या दिशेने निघतात. कॉलनीच्या अगदी मधोमध होता हा क्लब हाऊस, जिथे सोसायटीतली लोक कधी मीटिंग करायची तर कधी फेस्टिवल आणि बाकी इव्हेंट सुद्धा एन्जॉय करायची. आज मीटिंगमुळे तिथे खूप सारी लोक आली होती. आता मी मीटिंग अटेंड करतो, तोपर्यंत तुम्ही इथे बसा आणि आपापसात बोला. ठीक आहे बाबा, आम्ही जरा फिरतो इथे. बाबा मीटिंग मध्ये बिझी झाले आणि गट्टू चिंकी क्लब हाऊसचे वेगवेगळे सेक्शन बघू लागले. एक मोठा हॉल होता जिथे मीटिंग सुरू होती. तिथे एक जिम होती जिथे सोसायटीतली लोक सकाळ संध्याकाळ व्यायामाला येत. 2 अशाच खोल्या होत्या ज्या अशाच रिकाम्या पडून होत्या, ज्या कुठल्या इव्हेंट आणि सेलिब्रेशनला कामी येत. आणि एंट्रन्स जवळ एक सोसायटी ऑफिस होतं. अरे गट्टू, आपल्यासाठी तर इथे काहीच नाहीये. मीही तोच विचार करत होतो चिंकी. सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये एक विभाग मुलांसाठीही असायला हवा. पण हे कसं होणार? गट्टू गहन विचारात पडतो आणि अचानक त्याच्या डोक्यात एक बल्ब पेटतो. माझ्याकडे एक आयडिया आहे चिंकी. मलाही सांग. क्लब हाऊस मध्ये मुलांचा विभाग आपण मुलंच तयार करू. पण कसं? हे बघ, सगळ्यात आधी तर आपण बाबांशी बोलून क्लब हाऊस मधला एक भाग मुलांसाठी अलॉट करूया. मग आपण सोसायटीतल्या मुलांची टीम बनवूया, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटची मुलं असतील. जसं बंटी एक आर्टिस्ट आहे, तो सोसायटीच्या बाल विभागामध्ये आपल्या आवडत्या सुपर हिरोचे पोस्टर बनवू शकतो. आणि पिंकी आणि मी तिथे इंडोर गेमचा एरिया तयार करू. माझ्याकडे एक्स्ट्रा चेस बोर्ड आहे आणि पिंकीकडे खूप सगळे जिक्सॉ पझल्सचे गेम आहेत. हो, कुणाल म्हणत होता की त्याच्याकडे एक कॅरम बोर्ड आहे, पण सोबत खेळणारं कोणी नाहीये. पण सगळ्यात आधी क्लब हाऊस मध्ये हे सगळं करण्याची परवानगी मिळणं गरजेचं आहे. मी बाबांशी मीटिंग नंतर लगेचच बोलतो. थोड्या वेळाने बाबा जेव्हा मीटिंग मधून फ्री झाले तेव्हा गट्टूने आपली आयडिया बाबांना शेअर केली. त्यांना ही गट्टूची आयडिया खूप आवडली. तुमचं म्हणणं तर बरोबर आहे. क्लब हाऊस मध्ये मुलांसाठी काहीतरी हवं. तुम्ही दोघं काळजी करू नका, मी आत्ता सेक्रेटरींशी बोलतो. बाबा त्याच वेळी सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन क्लब हाऊस मध्ये जाऊन सेक्रेटरींशी बोलतात. अगोदर सेक्रेटरींना वाटलं मुलं इथे गोंधळ करतील आणि गोष्टींचं नुकसानही करतील, पण बाबांसोबत थांबलेल्या इतर लोकांनीही त्यांना समजावलं की सोसायटीतली मुलं खूप समजूतदार आहेत आणि मुलांच्या सहभागामुळे क्लब हाऊस अजूनच उजळेल. तर सेक्रेटरींनी परमिशन दिली. घ्या मुलांनो, सेक्रेटरींनी परमिशन दिलीये, पण सोबत नियमांची ही मोठी लिस्टही आहे. हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची. डोंट वरी बाबा, आम्ही सगळे नियम पाळूनच क्लब हाऊसचा बाल विभाग तयार करू. परमिशन मिळाल्यानंतर गट्टू आणि चिंकीने आपल्या मित्रांसोबत सोसायटीतल्या इतर मुलांसोबत मीटिंग केली. गट्टूची आयडिया ऐकून सगळी मुलं खूप एक्साइटेड होतात. सगळ्यांमध्येच क्लब हाऊसच्या किड्स सेक्शन मध्ये काहीतरी करायचा उत्साह येतो. मी आपल्या किड्स सेक्शन साठी आपले लाडके कार्टून्स आणि सुपर हिरोजचे कटआउट्स बनवेन. तिथे आत जाताच आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपलं हा स्पेशल फन झोन आहे. बाल विभाग सजवण्यासाठी आपल्याला अजून 3-4 जणांची मदत लागेल. गट्टूचं बोलणं ऐकून मयंक, रोहित आणि रश्मी आपले हात वर करतात. हा स्पिरिट महत्वाचा आहे. बाल विभाग तयार करता करता आपल्यातील मैत्री अधिक घट्ट होणार आहे. सगळी मुलं जोरदार टाळ्या वाजवून गट्टूच्या बोलण्याचं समर्थन करतात. चिंकी आणि मी इंडोर गेम्स तयार करत आहोत. तिथे आपण सगळे मिळून चेस, चिप्स, पझल्स, लुडो आणि असे अनेक खेळ खेळू शकतो. मी कॅरम बोर्ड सेट करून टाकेन. आपल्याला हेही लक्षात ठेवायचंय की आपल्यामुळे तिथे खूप आवाज किंवा कुठल्याही सामानाचं नुकसान नको व्हायला. आणि क्लब हाऊसची वेळ सुद्धा ठरलेली असेल. ह्या सगळ्या नियम आणि अटींची यादी मी तयार करणार आहे आणि त्यासाठी डिस्प्ले बोर्ड सुद्धा मी तयार करणार आहे. मग चला सुरू करूया. सगळी मुलं आपल्या प्लॅन नुसार आपापल्या कामाला लागली. गट्टू सेक्रेटरींकडून किल्ल्या घेऊन क्लब हाऊसच्या त्या रिकाम्या रूम्स मध्ये जातो. मग त्या रिकाम्या खोलीला बंटी, मयंक आणि रश्मी सजवतात आणि भिंतीवर अगदी मस्त पेंटिंग सुद्धा. चिंकी आणि पिंकीने इंडोर गेम्सचा अगदी एरिया रेडी केला. चेस, लुडो, जिक्सॉ पझल्सचे गेम,
बाकी मुलांनीही आपापल्या घरून भरपूर टॉईज, सॉफ्ट टॉईज यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं. कुणालने एक मोठा कॅरम बोर्ड लावला. गट्टू आणि चिंकीने एक लायब्ररी सेक्शनही बनवलं, जिथे मुलांसाठी कॉमिक्स, नॉवेल्स आणि मॅगझिन बुक्स सुद्धा ठेवले गेले. हे सगळे नॉवेल्स, कॉमिक्स आणि या सगळ्या पुस्तकांना सोसायटीतल्या इतर मुलांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं. आणि शेवटी गट्टूने अतिशय आकर्षक असा नोटीस बोर्ड लावला, ज्यावरती डिस्प्ले होत होते रूल्स आणि रेग्युलेशन्स. शेवटी एकदाची या बाल विभागाच्या उद्घाटन समारंभाची वेळ झालीये. गट्टूने अगोदरच किड सेक्शनच्या ओपनिंगसाठी सोसायटीच्या प्रेसिडेंट मिसेस पद्मिनी कोहलींशी बोलून ठेवलं होतं. आता रिबिन कट करण्यासाठी मिसेस कोहली, सेक्रेटरी अंकल आणि गट्टू चिंकीचे आई बाबा आणि इतर मुलांचेही पालक उपस्थित होते. जसं प्रेसिडेंट मिसेस कोहलींनी रिबिन कट केली तेव्हा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सोसायटीतली मुलं खूप एक्साइटेड होती. मग मिसेस कोहली सगळ्या मुलांना म्हणाल्या, आज क्लब हाऊसच्या बाल विभागाचं उद्घाटन करताना मला खूपच आनंद होतोय. आणि सगळ्यात जास्त आनंद ह्याचा होतोय की हे सगळं काम मुलांनी स्वतः केलंय. सगळेजण हसतात आणि सगळे जोरात टाळ्या वाजवतात. पण हे सगळं काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचं सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाला जात असेल तर तो आहे गट्टू. इतक्या लहान वयात त्याने ज्या प्रकारे आपली टीम बनवली आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना प्रेरणा देत त्याने हे काम केलं, हे नेतृत्व गुणाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. हे ऐकून सगळेजण गट्टूकडे पाहू लागतात. गट्टू स्माइल करत होता, तर चिंकी, आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. सगळेजण पुन्हा एकदा गट्टूसाठी टाळ्या वाजवतात आणि त्याला म्हणतात, वी प्राऊड ऑफ यू गट्टू. चिंकीची नवी हिल्स. गट्टू चिंकीने आपल्या क्लासच्या फ्रेंड्ससाठी गार्डनमध्ये एक गेट टुगेदर ठेवलं होतं. सगळी मुलं आली होती आणि सोबत खेळत होती. पण तेवढ्यात तिथे चिंकीची मैत्रीण श्रेया येते. जशी श्रेया येते तसे सगळेजण तिला पाहू लागतात, कारण श्रेयाने हिल्स घातल्या होत्या. वाव श्रेया, तू आमच्यापेक्षा आज जरा जास्तच उंच दिसतीयस. हो गट्टू, कारण आज मी हे हिल्स घातलेले आहेत. माझ्या आईने माझ्यासाठी आणलेत. बाकी मुलांसोबतच चिंकी सुद्धा श्रेयाच्या हिल्सकडे नीट पाहत होती. ती श्रेयाला म्हणते, वाव श्रेया, हे हिल्स तर तुला खूपच मस्त दिसतात. हिल्स मध्ये चालणं सोपं असतं का? नाही चिंकी, हे काय लहान मुलांसाठी नसतं. पण मला तर हिल्स मध्ये चालायची सवय आहे ना, म्हणून मी ह्यामध्ये आरामात चालू शकते. ओ अच्छा, असं आहे का? हो, अजून काय चिंकी? बरं, आता मी निघते. मला आईसोबत पार्टीला जायचंय ह्या हिल्स घालून. एवढं बोलून श्रेया तिथून निघून जाते आणि चिंकी तिला फक्त पाहत राहते. इकडे जेव्हा गट्टू पाहतो की चिंकी स्वतःत मग्न झालीये आणि श्रेयाला जाताना नीट पाहत होती, तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अगं चिंकी, काय झालं? तू इथे का उभी आहेस आणि काय बघतीयस? चल ना, आपण खेळूया. नाही, मला नाही खेळायचं, मी घरी जातेय. अगं पण चिंकी, थांब ना. चिंकी गट्टूचं काहीही न ऐकता सरळ घरी येते आणि लवकर आईच्या रूम मध्ये जाते. आईच्या रूम मध्ये एक मोठा आरसा होता. त्या आरशासमोर जाऊन चिंकी उभी राहते. जर मी हिल्स घातले तर मी इतकी उंच होईन. हो, इतकी उंच. चिंकी आपले पाय वर करते आणि आपल्या टोजवर चालण्याचा प्रयत्न करते, जसे काही तिने हिल्स घातले आहेत. तेवढ्यात आई रूम मध्ये येते आणि ती चिंकीला असं करताना पाहते. अगं चिंकी बाळा, हे तू काय करतेयस? आई, आई, अगं मला हिल्स हव्या आहेत. काय हिल्स? हो आई, आज जेव्हा श्रेया गार्डन मध्ये आली होती तेव्हा तिने खूप छान हिल्स घातले होते आणि त्यावर ती खूप छान दिसत होती. मलाही तसेच हिल्स हवेत. अगं पण बाळा, हिल्स मध्ये चालणं सोपं नसतं. तू पडूही शकते आणि जर तू पडलीस तर तुला लागेल ना. नाही आई, मी हिल्स मध्ये चालण्याची खूप प्रॅक्टिस करेन, म्हणजे मी पडणार नाही. पण प्लीज 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 मला हिल्स घे ना. जेव्हा आई पाहते की चिंकीने हट्टच धरला आहे आणि हिल्स शिवाय ती मानणार नाही, तेव्हा ती तिला म्हणते, बरं चल ठीक आहे, चल आपण बाजारात जाऊ. तसंही बाजारात माझं काम आहेच, मग सोबतच तुला हिल्सही घेऊ. काय? खरंच? ये,
थँक्यू आई. आई चिंकीला घेऊन एका स्टोअरमध्ये जाते, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स, शूज आणि हिल्स ठेवलेल्या होत्या. चिंकी आपल्यासाठी हिल्स पाहू लागते. वा आई, इथे तर हिल्स मध्ये किती व्हरायटीज आहेत. मला तर हे सगळे खूप जास्त आवडतात. हो चिंकी बाळा, बरं चल लवकर आता तुझ्यासाठी हिल्स निवड. तू त्यामध्ये नीट प्रॅक्टिस कर. मग जेव्हा तू मोठी होशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप हिल्स घेईल. ओके आई, मग तर मला खूपच मजा येईल. चिंकी दुकानात ठेवलेल्या सगळ्या हिल्स नीट पाहू लागते. तेवढ्यात तिला एक हिल खूप जास्त आवडते. आई, मला ही हिल्स घ्यायची आहे. ही लाल, बघ ना किती मस्त आहे. हो सुंदर तर आहेच, पण चिंकी बाळा ही पॉइंटेड हिल आहे. ह्यामध्ये चालणं सोपं नसतं आणि जर तू ह्या घातल्यास तर तुझे पायही दुखतील. पण चिंकी त्याच हिल्स घेण्यासाठी खूप हट्ट करू लागते आणि शेवटी आईला त्या चिंकीला हिल्स द्याव्याच लागतात. जशी चिंकी त्या हिल्स घेऊन घरी येते, ती तेव्हा त्या घालून पाहते आणि चालण्याचा प्रयत्न करते. वाव चिंकी, मला तर वाटतंय की तू लवकरच हिल्स मध्ये चालायला शिकशील. हो गट्टू, बघ मी किती मस्त चालतीये. आई तर उगाच टेन्शन घेत होती. पण तेवढ्यात अचानक चिंकीचा पाय मुरगळतो आणि ती पडते. अगं चिंकी सांभाळून. मला तर लागलं. आवाज ऐकून आई सुद्धा तिथे येते आणि चिंकीला म्हणते, चिंकी, मी म्हंटल होतं ना तुला तू पडशील म्हणून. आता हे हिल्स काढून ठेव, नाहीतर लागेल तुला. नाही आई, मला काहीच नाही झालं. मी तर हळूच पडले आणि मी इतक्या लवकर हार नाही मानणार. मला ह्या हिल्स मध्ये चालायला शिकायचंच आहे आणि ते पण आजच. मग काही होऊ देत. मग काय होतं, चिंकी खूप वेळ त्या हिल्स मध्ये चालण्याची प्रॅक्टिस करते. पण शेवटी ती शिकतेच. पण शेवटी ती आणखीन दमून जाते. गट्टू चिंकीला असं थकलेलं पाहून विचारतो, आता काय झालं चिंकी, तू अजूनही खुश नाही दिसत आहे. गट्टू, माझा पाय खूप दुखतोय. मी काय करू? आई बरोबर बोलत होती. आई किचन मधून सगळं चिंकीचं बोलणं ऐकते आणि किचन मधून बाहेर येऊन तिला म्हणते, चिंकी, मी तुला आधीच म्हटलं होतं की तू हे रोज रोज घालू शकत नाही. हे फक्त कधीतरीच वापरायचे असतात. सॉरी आई. चिंकी, तू बाजारातही हिल्ससाठी हट्ट केला. जेव्हा मी तुला म्हणत होते की साधे हिल्स घे, तेव्हा तू ऐकलं नाहीस माझं. म्हणूनच म्हणतात की नेहमी मोठ्यांचं ऐकायला हवं. आणि बघ, माझंच म्हणणं खरं झालं ना. चिंकीला माहिती होतं की तिने चूक केलीये, म्हणून ती आईला काहीच म्हणत नाही. चिंकी बाळा, मी तुला ओरडत नाहीये, मी फक्त समजावतीये. आणि हो, उद्याच आपण जाऊ आणि ह्या पॉइंटेड हिल्सच्या जागी साधे हिल्स घेऊन येऊ, ठीक आहे? ठीक आहे आई. आई, त्या दोघांमध्ये काय फरक असतो? गट्टू बाळा, ते दोन्ही सारखंच असतं, पण साध्या हिल्स मध्ये चिंकीचा पाय दुखणार नाही आणि ती आरामात चालू शकेल. ठीक आहे आई, मग आपण त्याच हिल्स घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी आई आणि चिंकी मार्केटमध्ये जाऊन चिंकीसाठी वेजेस हिल्स घेऊन येतात आणि यावेळी या हिल्स मध्ये चालण्यात चिंकीला काही त्रासही झाला नाही. चिंकी आपले नवे हिल्स आपल्या मित्रांनाही दाखवायला जाते आणि सगळे मित्र तिचं खूप कौतुक करतात. शाळेतलं मतदान. गट्टू चिंकी शाळेमध्ये होते आणि मधली सुट्टी झाली होती. शाळेमध्ये हेडबॉय आणि हेडगर्लसाठी इलेक्शन होणार होते आणि सगळी मुलं ह्याच विषयावरती आपसात बोलत होते. किती मस्त आहे ना मित्रांनो की हेडबॉय आणि हेडगर्लसाठी मतदान होणार आहे. विचार करा, इलेक्शन शिवाय कोणालाही हेडबॉय हेडगर्ल बनवलं असतं तर किती वाईट गोष्ट झाली असती. नाही नाही गट्टू, असं तर होऊच नाही शकत. विसरलास, आपल्याला सोशल स्टडीजच्या बाईंनी सांगितलं होतं की आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मतदान खूप गरजेचं असतं. आणि आपली शाळा काही देशाच्या बाहेर नाही, त्यामुळे शाळेतही इलेक्शन्स नक्कीच होतील. सगळी मुलं बंटीच्या या बोलण्यावर हसू लागतात. मग गट्टू सगळ्यांना विचारतो, बरं हे सांगा, तुम्ही कोणाला मत देणारे? गट्टूच्या या प्रश्नाने सगळेजण विचारात पडतात. तेवढ्यात गुड्डी म्हणते, मी तर ठरवलंय की मी माझं मत फक्त आणि फक्त रिचाताईलाच देणार आहे. बर, पण असं का ग? असं काय ताईमध्ये
जे फक्त तू तिलाच मत देणार आहे? अरे गट्टू, मी तिला 10वी पासून बघतीये. ती माझी आवडतीये. मला तिची पर्सनॅलिटी आणि स्टाईल खूप आवडते. जर असंच असेल तर मी तर रोहन दादालाच वोट करीन. आणि तुझं काय कारण आहे बंटी? तू रोहन दादाला का मत देणार आहेस? अरे कारण तो स्कूलच्या असेंब्लीचा मेंबर आहे, त्यामुळे डेली युनिफॉर्म चेक करण्याची ड्युटी त्यालाच मिळते. काय तुम्हाला माहितीये, मी बऱ्याच वेळेला माझा टाय लावायला विसरून जातो, पण तो मला काहीच म्हणत नाही. हे जर काहीच नाही, पण जेव्हा मला कधी कधी उशीर होतो तेव्हा मला तो शिक्षा सुद्धा करत नाही. आता सांग, मी त्याला वोट का नको देऊ? तुम्ही दोघं अशा प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष देऊन वोट द्यायला चाललात ना, ज्या पास्ट मध्ये होऊन गेल्या आहेत. पण मी समर्थ दादाला वोट देणार आहे, कारण त्यांनी सगळ्या मुलांना प्रॉमिस केलंय की जर तो जिंकला तर सगळ्या मुलांना पार्टी मिळेल, पार्टी. गट्टू चिंकी आपल्या मित्रांचं बोलणं ऐकून खूप गोंधळले होते. काय झालं गट्टू चिंकी, तुम्ही लोक गप्प का आहात? मित्रांनो, हे तुम्ही काय बोलताय? आपल्याला आपल्या फायद्यासाठी मत नाही द्यायचंय, पण आपल्याला हा विचार करायला हवा की कोणता उमेदवार सगळ्यात चांगला आहे. काय म्हणायचंय म्हणजे तुला? त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही असा विचार करता आहे की कोण उमेदवार जिंकल्यामुळे तुमच्या एकट्याचा फायदा होणार आहे, पण मतदानाचा अर्थ असा आहे की आपण हा विचार करायला हवा की कोणाच्या जिंकण्यामुळे शाळेला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. असं मग हे आपल्याला कसं समजेल चिंकी? विसरलात? आपल्याला सोशल स्टडीजच्या बाईंनी मतदान शिकवताना काय सांगितलं होतं की ज्या उमेदवारामध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, विश्वासार्हता आणि खरं बोलणं हे गुण असतील त्यालाच आपण मत द्यायला हवं. हो, आणि हेच सगळे गुण आपल्या शाळेच्या हेडबॉय आणि हेडगर्ल मध्ये असायला हवे. समजलं? गट्टू चिंकीचं हे बोलणं ऐकून त्यांच्या मित्रांना त्यांच्या चुकीची जाणीव होते. सॉरी गट्टू चिंकी, तुम्ही दोघं बरोबर बोलताय. आपण आपल्या फायद्यासाठी किंवा कोणत्याही हव्यासापोटी मत नाही द्यायचं. आता मी फक्त त्यालाच मत देईल ज्यामध्ये हे सगळे गुण असतील आणि जो खरोखर पात्र असेल. आणि आम्हीही. मतदानाचा दिवस उजाडतो आणि सगळी मुलं एक रांग करून उभे राहतात. शाळेच्या मैदानातच वोटिंग चालू होतं आणि मुलं एक एक करून आपलं मत देत होते. आजूबाजूला बरेचसे शिक्षकही उभे होते, जे मुलांकडे लक्ष देत होते. ओहो, ही रांग तर खूप मोठी आहे. माहित नाही आपला नंबर कधी लागेल. मला तर आता खूप राग येतोय. ही लाईन संपतच नाहीये. जर मला माहिती असतं की मला एवढ्या वेळ या रांगेमध्ये उभं राहावं लागणार आहे तर मी वोट करायला कधीच आलो नसतो. शेजारीच उभ्या असलेल्या सोशल स्टडीजच्या मॅडम गट्टू आणि हरीचं बोलणं ऐकत होत्या. त्या हरीच्या जवळ येतात आणि त्याला म्हणतात, बाळा हरी, मी तुझं बोलणं ऐकलंय. असं वाटतंय की तू खूप थकलास, हो ना? हो मॅडम, मला इथे आता रांगेत थांबायला अजिबात आवडत नाहीये. मला नाही करायचंय वोट. मी वर्गात जाऊन बसू का? हो बाळा, का नाही? तू वर्गात जाऊ शकतोस, पण त्याआधी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. मॅडमचं बोलणं ऐकून हरी जरा कन्फ्यूज होतो. हो मॅडम, विचारा ना. हरी, जेव्हा उद्या मतदानाचे रिझल्ट्स लागतील आणि सगळी मुलं हे ऐकून खुश होतील की त्यांनी ज्या कॅन्डिडेटला मत दिलं ते जिंकले, तेव्हा तुला कसं वाटेल? तू तर मतदानच केलं नाहीये, हो ना? मॅडम, मला तर खूप वाईट वाटेल. एक्झॅक्टली. हरी, हे मतदान कोणा दुसऱ्यासाठी नाहीये, तर सगळ्या मुलांसाठी आहे. जर तू ह्यात भागच घेतला नाहीस तर उद्या शाळेचा हेडबॉय हेडगर्ल कोणीही बनव, त्याचा तुला काहीच फरक पडणार नाही. मतदान अशासाठी होतं की तुम्ही तुमची इच्छा ही सांगू शकता. समजलं? यस मॅम, मला माझी चूक समजली. आता मी इथेच थांबेन आणि माझी वेळ येण्याची वाट पाहीन. मी माझं वोट नक्की देईन. गुड बॉय. आणि मग मॅडम निघून जातात आणि मग सगळी मुलं आपलं आपलं वोट देतात. दुसऱ्याच दिवशी इलेक्शनचे रिझल्ट येतात आणि सगळ्यात जास्त वोट्स मानसी दीदी आणि राघव दादाला मिळतात.
सगळी मुलं इलेक्शनच्या रिझल्ट्समुळे खूप खुश होते. पाहिलंत मित्रांनो, शेवटी तेच लोक जिंकले ज्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, विश्वासार्हता आणि खरं बोलणे हे गुण आहेत. हो गट्टू, मलाही खूप आनंद आहे की मी योग्य उमेदवाराला मत दिलं. तर अशा प्रकारे सगळ्या मुलांनी इलेक्शनच्या माध्यमातून इलेक्शन आणि वोटिंगचं महत्त्व जाणलं. शाळेची तयारी. वार्षिक परीक्षेचा निकाल अगोदरच लागला होता आणि आता गट्टू चिंकीच्या सुट्ट्या सुरू होत्या. नवीन सेशन सुरू व्हायला आणि शाळा उघडायला अजून 3-4 दिवस होते. दुपारच्या वेळेत बाबा मार्केटमधून येतात. त्यांना बघून गट्टू चिंकी अतिशय एक्साइटमेंटमध्ये त्यांच्याजवळ जातात आणि त्यांना विचारतात, अहो बाबा, तुम्ही बाजारातून काय आणलंय? मुलांनो, आज मी मार्केटमधून खूप काही आणलंय. बाबा, तुम्ही आमची वह्या पुस्तकं आणली आहे ना? हो चिंकी बेटा, हे पहा, यात तुमच्या वह्या आणि पुस्तकं आहेत आणि सोबतच त्यावर लावायलाही कव्हर सुद्धा आहेत. गट्टू बघ ना, ह्यामध्ये आपल्या आवडत्या कार्टूनची नावाची स्टिकर्स आहे. किती मस्त आहे ना? हो चिंकी, हे लावायला खूपच मजा येईल. आणि मुलांनो, तुमच्या दोघांसाठी माझ्याकडून हे गिफ्ट, नव्या स्कूल बॅग्स. गट्टू चिंकी आपल्या नवीन स्कूल बॅग्स बघून खूप खुश होऊन जातात. हे तर बाबांनी एकदम मस्तच केलं. हो ना गट्टू चिंकी? तसंही तुमची जुनी दप्तरं खराब झाली होती. आता नवीन वर्षात नवीन दप्तरं घेऊन जा. हो आई, माझ्या दप्तराची तर चेनच खराब झाली होती. थँक्यू बाबा. थँक्यू बाबा, हे दप्तर खूप मस्त आहे. वेलकम मुलांनो. गट्टू चिंकी आपल्या वह्या पुस्तकांना कव्हर लावण्यासाठी खूप एक्साइटेड होते. पण आई सकाळपासून आपल्या कामामध्ये बिझी होती. संध्याकाळी आई फ्री होऊन गट्टू चिंकी सोबत बसते आणि त्यांची कव्हर लावण्यासाठी मदत करू लागते. गट्टू चिंकी, मी तुमच्या वह्या पुस्तकांना कव्हर घालून देईल आणि तुम्ही लवकर लवकर त्याच्यावर नेम स्लिप्स लावा, म्हणजे आपलं काम लवकर होईल. ओके आई. मग आई कव्हर लावून वह्या पुस्तकं गट्टू चिंकीला देऊ लागते आणि ते दोघं नेम स्लिप्स लावू लागतात. तेवढ्यात चिंकीच्या हातात हिंदीचं पुस्तक येतं. ओ, हे तर आमच्या नवीन वर्षाचं हिंदीचं पुस्तक आहे. ह्यामध्ये तर अनेक नवीन गोष्टी आणि कविता असतील. चिंकी एवढं बोलून आपल्या नवीन पुस्तकातल्या गोष्टी वाचू लागते आणि गट्टू नेम स्टिकर्स लावण्यात बिझी होता. सगळे आपापल्या कामात बिझी होते. तेवढ्यात बाबा तिथे सगळ्यांकरता ज्यूस घेऊन येतात. तुम्ही सगळे खूप जास्त मेहनत करताय. बघा, मी तुमच्यासाठी ज्यूस आणलंय. थँक्यू बाबा. थँक्यू बाबा. आमचं कामही आता होतच आलंय. उन्हाळा सुरू झालाय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला चिंकीचे केस कापायला हवे. मग तुम्ही उद्याच सकाळी चिंकीचे केस कापा. हो बाबा, मला एकदम छोटे केस करायचे, म्हणजे मी नवीन बेल्ट लावून शाळेत जाऊ शकेल. खूप मजा येईल. ओ, असं आहे का चिंकी? ठीक आहे, आपण उद्या सकाळी तुझा नवीन हेअरकट करायला जाऊ. ओके. दुसऱ्या दिवशी बाबा चिंकीला घेऊन जातात आणि तिचा नवा हेअरकट करून आणतात. जेव्हा बाबा आणि चिंकी घरी येतात तेव्हा गट्टू आणि आई चिंकीचा हेअरकट बघून चकित होतात. अरे वा चिंकी, हा लहान केसांचा हेअरकट तर खूप मस्त दिसतोय तुला. हो खरंच चिंकी, हा नवीन लुक तर तुला खूपच मस्त दिसतोय. क्या बात आहे चिंकी, नवीन वर्षात तर तुझा लुक सुद्धा नवीन नवीन झालाय. थँक्यू गट्टू आणि थँक्यू आई. शाळेत सुद्धा गुड्डी माझी नवीन हेअरस्टाईल बघून एकदम चकित होईल. हो चिंकी, आणि आपले इतर मित्र सुद्धा. बरं मुलांनो, आता फक्त आपल्याला तुमच्यासाठी नवीन युनिफॉर्म आणि शूज आणायचे. मग तुम्ही दोघं नवीन वर्षासाठी एकदम तयार व्हाल. हा, आपले गट्टू चिंकी आता मोठे झालेत. त्यांना मागच्या वर्षीचा युनिफॉर्म येणार नाही. तर ठीक आहे, संध्याकाळी मी आणि गट्टू चिंकी जाऊन नवीन युनिफॉर्म घेऊन येऊ. ठीक आहे बाबा. ठीक आहे बाबा. संध्याकाळी बाबा त्या दोघांना घेऊन जातात आणि त्यांना नवीन युनिफॉर्म घेऊन देतात आणि सोबत शूजही. जेव्हा ते परत येत होते तेव्हा ते आपसात बोलत होते, बाबा, आम्ही दोघं घरी राहणं खूप मिस करू. आम्हाला या सुट्टीत घरी राहायला खूप मजा आली. हो बाबा, खरंच. आम्ही दिवसभर किती मस्ती करायचो आणि आईशी किती गप्पा मारायचो. आता आम्ही परत शाळेत जायला लागणार आणि बिझी होणार. काही हरकत नाही मुलांनो, शाळेत जाणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि हे सगळं तर सुरूच असतं. हो बाबा, घरी मजा तर खूपच येत होती, पण मी शाळेत जाणंही मिस करत होतो.
म्हणून मी शाळेत जायला सुद्धा एक्सायटेड आहे. शाबास गट्टू, क्या बात आहे. चला यावर आपण आईस्क्रीम खाऊ. हो बाबा, मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाणार आहे आणि आपण आईसाठी सुद्धा आईस्क्रीम घेऊन जाऊया. हो हो चिंकी, बिलकुल. ये आईस्क्रीम, मी मँगो फ्लेवर घेणार आहे बाबा. ये मजा येईल. गट्टू चिंकी बाबांसोबत आईस्क्रीम खरेदी करतात आणि आईसाठी सुद्धा घेऊन जातात आणि अशा प्रकारे गट्टू चिंकी शाळेत जायला अगदी तयार होते. गट्टूचा नवा स्केटबोर्ड. गट्टू चिंकीच्या आत्याने त्यांच्यासाठी कुरिअरने नवे स्केटबोर्ड्स पाठवले होते आणि दोघेही आपले स्केटबोर्ड घेऊन किचनच्या बाहेर उभे होते. आई लवकर कर ना, आम्हाला आमच्या स्केटबोर्ड सोबत खेळायला जायचंय. हो आई, आम्ही परत आल्यावर ज्यूस पिऊ. अरे नाही मुलांनो, आत्ताच तुम्ही हे ज्यूस प्या. तसंही तुम्ही असे स्केटबोर्डवर राईड करायला जाताय. मुलांनो, पॅड आणि हेल्मेट शिवाय हे खतरनाक असू शकतं. अरे नाही आई, आम्ही पार्कमध्येच खेळणार आहोत, काही नाही होणार. हो आई, बंटी आणि गुड्डी सुद्धा स्केटबोर्ड राईड अशीच करतात. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं ज्यूस संपवतात आणि पार्कमध्ये जातात. बागेत अगोदरच बंटी आणि गुड्डी गट्टू चिंकीची वाट बघत होते. तुम्हाला दोघांना उशीर झाला, आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. बघू तुमचे नवे स्केटबोर्ड्स दाखव ना आम्हाला. आता आलोय ना आम्ही बंटी गुड्डी, आणि हे बघा, हे आहेत आमचे स्केटबोर्ड्स. चला आता लवकर ह्याच्यावर राईड करूया. सगळी मुलं सोबतच स्केटबोर्ड्स चालवू लागतात. पण तेवढ्यात बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू चल आपण दोघे एका स्केटबोर्डने रेस करू. मस्त कल्पना रे बंटी. गट्टू आणि बंटी रेस करायला जाणारच असतात. तेवढ्यात पाठीमागून येऊन चिंकी म्हणते, गट्टू तू इथे रेस करू नकोस. अजून तुला स्केटबोर्ड्स नीट चालवताही येत नाही आणि तुझ्याकडे हेल्मेट आणि पॅड्सही नाहीयेत आणि पार्कमध्ये इतरही मुले आहेत आणि तू पडला तर. नाही चिंकी, काहीच नाही होणार, तू नको काळजी करू. चल बंटी. गट्टू चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि रेस सुरू होते. वाव, किती मजा येते. तू हरणार आहेस बंटी. नाही गट्टू, मी नाही हरणार. गट्टू आणि बंटी रेस करतच असतात. तेवढ्यात अचानक गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो अडखळत खाली पडतो. बंटी हे बघून थांबतो आणि गुड्डी चिंकी पण धावतच येतात. हे काय झालं? मी नाही म्हटलं होतं ना गट्टू, तुला लागलं का? गट्टूचा हात एका दगडाला लागतो आणि त्याला खूप जोरात दुखू लागतं. गट्टू रडू लागतो. माझा हात खूप दुखतोय आणि माझ्या पायालाही लागलंय. मला खूपच दुखतंय. गट्टूचं बोलणं ऐकून सगळी मुलं घाबरतात. चल गट्टू, मी तुला घरी जायला मदत करतो. बंटी आणि चिंकी गट्टूला पटपट घरी घेऊन जातात. आई गट्टूला असं रडताना बघून धावतच येते आणि विचारते त्याला काय झालं म्हणून. अरे मुलांनो, हे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही काकू, मी आणि गट्टू पार्क मध्ये स्केटबोर्डने रेस करत होतो आणि तेव्हाच गट्टूचा बॅलन्स जाऊन तो पडला. त्याच्या पायाला जखम झाली आणि त्याचा हात एका दगडावर आदळला. त्यामुळे त्याच्या हातालाही त्रास होतोय. काय? मला दाखव बरं गट्टू. आई गट्टूच्या पायाला तर बँडेज लावून देते, पण गट्टूचा हात मात्र खूप दुखत होता आणि तो बरं होण्याचं नावच घेत नव्हता. आई, मी तर माझा हातही हलवू शकत नाहीये. मला खूप दुखतंय. गट्टू बाळा, मला वाटतंय की तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालंय. चल मी तुला हॉस्पिटलला नेते. आई गट्टूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे लक्षात येतं की गट्टूच्या हाताला दगड लागल्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टर गट्टूच्या हाताला प्लास्टर करतात आणि आई गट्टूला घरी घेऊन येते. आता आराम कर गट्टू, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. चिंकी पाहते की गट्टू खूप दुःखी होता. ती म्हणते, गट्टू काही हरकत नाही, तुझा हात लवकर बरा होईल बघच. हो गट्टू, आत्ताच माझं बाबांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलंय की ते तुझं आवडतं आईस्क्रीम घेऊन येणार आहे. आणि तुला माहितीये तोपर्यंत मी आणि चिंकी काय करणार आहे? काय आई? हे बघ, माझ्याकडे काय आहे? मार्कर पेन. ह्याच्याने मी आणि चिंकी तुझ्या कास्टवर साईन करणार आणि छानसा इमोजीही काढणार. त्यामुळे तुला छान वाटेल. वा बाई, ही तर खूपच मस्त कल्पना आहे. मी तर ह्याच्याने गट्टूच्या हातावर 2 ड्रॉइंग्स काढणार आहे, एक माझं आणि एक गट्टूचं. ठीक आहे चिंकी,
मग काय होतं, चिंकी आणि आई गट्टूच्या प्लास्टरवर सह्या करतात आणि त्यावर चित्रही काढतात. तेवढ्यात बाबा घरी येतात गट्टूचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन. मग ते गट्टूला सांगतात की गट्टू 1-2 दिवस शाळेत जाऊ शकणार नाही. काय? पण कालच गेमचा तास होता. उद्याही मी शाळेत जाऊ शकणार नाही आणि परवा तर शनिवार आहे. परवा खास डब्याचा दिवस आहे. काही हरकत नाही गट्टू बेटा, पण यात चूक तुझीच आहे. आईने अगोदरच सांगितलं होतं की बिना हेल्मेट आणि पॅड शिवाय खेळायचं नाही. आणि बघ, तुला लागलं ना. हो बाबा, मला आता माझी चूक कळलीये. तुम्ही आणि आई नेहमी बरोबर असता. हो बाळा, पण आता बाबा तुमच्यासाठी हेल्मेट आणि पॅड्स आणणार आहे, म्हणजे तुम्ही न घाबरता खेळू शकाल. हे ऐकून गट्टू चिंकी खुश होतात. काही दिवस घरी रेस्ट केल्यावर गट्टू शाळेमध्ये जातो. पण अजूनही सेफ्टीसाठी त्याचं प्लास्टर लावलेलं होतं. तेव्हा सगळे मित्र गट्टूच्या प्लास्टरवर आपापली साईन करतात आणि बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, तू तुझा हात लवकर बरा कर, मग आपण आपल्या स्केटबोर्डची कॉम्पिटिशन पुन्हा एकदा करू. हो, पण हेल्मेट आणि पॅड घेऊन. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि आता गट्टूलाही बरं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी गट्टूचं फ्रॅक्चर एकदम ठीक होतं आणि तो आनंदाने आपल्या मित्रांसोबत खेळू लागतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.